भारतीय माणसाला मी सेटल झालोय ही फिलिंग येण्यासाठी माझं एक घर आहे, इट्स लाईक अ प्री कंडिशन. मध्यमवर्गीय माणसाला ॲसेट काय आणि लायबिलिटी काय हे मुळात कळत नाही. की जी बँक तुम्हाला सांगते स्वतःचं घर घ्या, कारण स्वतःचं घर हे कॉन्व्हर्सेशन आपल्या डोक्यात बँकेने घुसवलेलं असतं. त्या कुठल्या बँकेच्या ब्रांचेस स्वतःच्या ओन्ड आहेत. एखाद्याने ठरवलं की मला घर घ्यायचंच आहे, 60 लाखाचं घर आहे, तर मला ते घर घेताना मला कोणत्या कॉस्टचा विचार केला पाहिजे. जोपर्यंत पुण्या मुंबईत राहणाऱ्या मुलाचं स्वतःचं घर नाही तोपर्यंत त्याचं लग्न ठरत नाही. त्या मुलीनी लग्न करताना हे बघितलं की स्वतःचं घर घेतलंय, पण ती हे बघत नाही की मी ज्या माणसाबरोबर लग्न करते तो 1 कोटीला कर्जबाजारी. लेस दॅन 1% पीपल बाय दी हाऊस कॅश डाऊन. त्यांच्याकडे पैसे नसतात. 10% टिपिकली डाऊन पेमेंट करतील, 90% लोन घेतील. त्या पर्टिक्युलर घरात शिफ्ट झाले की त्याला स्वतःचं घर आहे असं म्हणतात. 2-3 EMI पे करू नका, तुम्हाला कळून जाईल घरमालक कोण आहे. बँकेच्या हिशोबाने दे विल गिव्ह यू लोन की तुमचा EMI हा तुमच्या 100 रुपये इन्कमच्या 30 रुपये असेल, 35 रुपये असेल, आम्ही तुम्हाला लोन देतो. पण माझा EMI हा माझ्या टोटल इन्कमच्या मॅक्सिमम लोन फेडायचे 15-20 वर्षात. 85,000 कुड बी दी EMI. त्याच्या 10% साधारण 8,500-9 हजाराची एक SIP चालू करा. 15-20 वर्षात 12% आरामात SIP ग्रोथ होते. जेव्हा लोन संपतं ऍट द एंड ऑफ द 10 year तुम्हाला असं दिसेल की जे व्याज तुम्ही बँकेला दिलंय ते SIP ने तुमच्या खिशात घातले. आत्ता हे घर 60 लाखाला मिळतंय, उद्या त्याची किंमत वाढली तर. मी ज्या घरात आज पुण्यामध्ये राहतोय, एकदम प्राईम सोसायटी सिंहगड रोडला, दॅट प्राइस इज ग्रोइंग ॲट 1.2%. एखाद्याने ठरवलं की मला घर घ्यायचंच आहे, 60 लाखाचं घर आहे, तर मला ते घर घेताना मला कोणत्या कॉस्टचा विचार केला पाहिजे. कारण का बऱ्याचदा आपण त्या कॉस्टचा विचारच नसतो केलेला. जी हाऊसची प्राइस बिल्डर कोट करतोय, एक 20% एक्स्ट्रा आपण ठेवले पाहिजेत आपल्या खिशामध्ये. अदरवाईज इट कॅन कम ॲज अ सरप्राईज की अरे हे पण आहे का, ते पण आहे का. लवकरात लवकर लोन फेडू का, तो EMI वाढवू का, नाही राहिला तेवढा EMIचा राहू दे आणि जी एक्स्ट्रा अमाऊंट माझ्याकडे राहतीये ती मी SIP मध्ये टाकू. आता मी जेव्हा लोन घेतलं तेव्हा अशी होती की मी लवकर फेडणार नाही, कारण 90% लोकांनी त्यांच्या लिमिटच्या बाहेरची घरं घेऊन ठेवली. हे लोक जर जॉब करत असतील त्या लोकांना तिथे नोकरीवर पण लाचारी पत्करायला लागते. काढून टाकले तर तुमचा EMI कोण भरेल, तो गपचूप थांबतो. हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे धनदौलतच्या या खास एपिसोडमध्ये. आपण गेले कित्येक एपिसोड वेगवेगळ्या विषयांवरती बोलतो आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा कोणत्याही मध्यमवर्गीयाच्या खास मनातला विषय आणि एस्पेशली जे आत्ता अनमॅरिड आहेत किंवा लग्न करण्याच्या वयाचे आहेत किंवा ज्यांचं नुकतंच लग्न झालं आहे त्या सगळ्यांच्या जवळचा विषय ते म्हणजे घर विकत घ्यायचं का भाड्याने राहायचं, घर नक्की कधी विकत घ्यायचं. कारण मॅथमॅटिकली दिसतं आहे की काय बेटर ऑप्शन आहे, पण नक्की लॉजिकली काय पॉसिबल आहे, काय केलं पाहिजे आणि प्रत्येकासाठी हा डिसिजन वेगळा असू शकतो का, कोणत्या पद्धतीने तो डिसिजन घेतला पाहिजे, कोणत्या पद्धतीने डिसिजन घेतला तर कमीत कमी त्रास किंवा रादर जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. ह्या सगळ्या विषयांवरती गप्पा मारायला आज आपल्यासोबत आलेले आहेत समीर माचवे सर. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. अर्थात याच्या आधी आपण सरांसोबत एक एपिसोड केला होता की तुमचे पहिले कोटी रुपये तुम्ही कसे कमवू शकता, त्याला तुम्ही उदंड प्रतिसाद दिला म्हणून सरांना परत एकदा आपण बोलवलं आहे. अर्थात सरांसोबतचे कॉन्व्हर्सेशन कायमच इन्साईटफुल असतात, एनलाइटनिंग असतात. आय एम शुअर आजचा एपिसोड पण आपल्याला या एपिसोडच्या अंती आपल्याला लक्षात येईल की नक्की माझ्यासाठी परफेक्ट डिसिजन काय आहे, माझ्यासाठी सुटेबल डिसिजन काय आहे. तोच हा प्रयत्न या एपिसोडमधनं करणार आहोत. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. परत एकदा आपण समोरासमोर आलो आहे अँड आय एम रिअली डिलायटेड अँड प्रिव्हिलेज टू बी हिअर. आणि खूप महत्त्वाची विनंती की खूप जणं एपिसोड बघतायत, लाईक करतायत, कॉमेंट करतायत, पण सबस्क्राईब करत नाहीत. लिटरली 60 ते 70% लोकं एपिसोड्स बघतायत पण सबस्क्राईब करत नाहीत. प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केलं तर आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू आणि अशा तज्ज्ञ व्यक्तींना बोलवून वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा मारता येतील आणि तुमच्यापर्यंत सोप्या गोष्टी पोहोचवता येतील. तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमचं सबस्क्रिप्शन आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. असं मेजर अडथळा येतो तो म्हणजे अडथळा म्हणण्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाचं लक्षण काय बघितलं तर माझं स्वतःचं घर आहे, याचा अर्थ मी सेटल झालो आहे, हा कुठेतरी अर्थ होतो. आणि रादर आत्ता अनफॉर्च्युनेटली जर बघितलं तर मॅरेज मार्केटमध्ये जोपर्यंत पुण्या मुंबईत नाशिकमध्ये राहणाऱ्या मुलाचं स्वतःचं घर नाही तोपर्यंत त्याचं लग्न ठरत नाही. हा एक खूप मोठा
गोष्ट आपण बघितली जाते. तर असे काय 3 नॉन निगोशिएबल साइन्स असू शकतील, की हे 3 टिकमार्क झाल्याशिवाय मी घर नाही घेतलं पाहिजे? लग्नाचा तुम्ही विषय काढला. दिस इज अ व्हेरी इमोशनल साईड ऑफ द रिलेशनशिप की अनेकदा लग्न लोकांची होत नाहीत का तर स्वतःचं घर नाही आहे. सो बिफोर वी जम्प इन टू दॅट की स्वतःचं घर ही एक संकल्पना खूप महत्त्वाची आहे. कारण आपल्याकडे इट इज अ स्टेटस सिम्बॉल किंवा इट इज अ सिम्बॉल ऑफ सेटलमेंट की भारतीय माणसाला मी सेटल झालो आहे ही फिलिंग येण्यासाठी माझं एक घर आहे ही फिलिंग येणं इट्स लाईक अ प्री कंडिशन. तर पहिले हे लक्षात घेऊ आपण की स्वतःचं घर म्हणजे नक्की काय. आता एक माइंडसेटचा प्रॉब्लेम असा आहे की मी जेव्हा भाडेकरू म्हणून एखाद्या घरात राहतो, मी अर्थात इन रिअल लाईफ मी भाड्याच्या घरातही राहिलो आहे आणि इव्हेंच्युअली आय हॅव माय ओन हाऊस ऑल्सो. सो प्रॉबेबली आय हॅव सीन बोथ साईड्स ऑफ द कॉईन. सो जेव्हा मी भाड्याच्या घरात राहत असतो तेव्हा मला ही सातत्याने फिलिंग असते की माझं कोणतरी घरमालक आहे आणि मला त्याला दर महिन्याला भाडं द्यायचं आहे. आणि सायकोलॉजिकल लेवलवर मोस्ट पीपल हेट पेईंग अ रेंट. दॅट इज द प्रॉब्लेम. बरोबर. आता जेव्हा मी भाड्याच्या घरातनं आय अपग्रेड टू माय ओन हाऊस तर लेस दॅन 1% पीपल बाय दी हाऊस कॅश डाऊन. त्यांच्याकडे पैसे नसतात. मग ते काय करतात, लोन घेतात, बँकेत जातात आणि लोन घेऊन ते घर घेतात. 10% टिपिकली डाऊन पेमेंट करतील, 90% लोन घेतील आणि मग ते स्वतःच्या घरात त्या पर्टिक्युलर घरात शिफ्ट झाले की त्याला स्वतःचं घर आहे असं म्हणतात. अनफॉर्च्युनेटली ती रियालिटी नाही, ती एक अंधश्रद्धा आहे. कारण तिथे पण घर मालक आहे पण तो व्यक्ती नसून संस्था आहे. आता बँकेला मालक केलं आहे मी. पहिली चूक तिथे काय होती आहे, घरमालक त्यांना मी जे भाडं देणार आहे ते जेव्हा HDFC किंवा SBI किंवा तत्सम बँक माझं घरमालक होते, ज्यांना मी घरमालक समजत नाही, मला वाटतं की मालक मी आहे, पैसे यांनी दिलेत, तर माझं भाडं हे जेव्हा व्यक्तीपासून संस्थेमध्ये शिफ्ट होतं तर ते दुप्पट ते तिप्पट होतं. कोणी कुठल्याही एरियात आपण कॅल्क्युलेशन केलं तर ढोबळमानाने आपल्याला असं दिसेल की इफ आय एम पेईंग 15,000 इयर माझं EMI जाईल 30,000पासून 45,000 रुपयापर्यंत. कारण पहिली गोष्ट जे घर माझं नाही आहे त्याला मी घर माझं समजतो आहे. व्हॉट इज दी प्रूफ? 2-3 EMI पे करू नका, तुम्हाला कळून जाईल घरमालक कोण आहे. आता इमॅजिन करा की मी घर घेतलं आणि एखाद्या माझ्या मित्रांनी भाड्याने घेतलं, सेम शेजारी शेजारी मी राहतो आहे आणि आमच्या दोघांचंही वाटोळं झालं, नोकरी गेली, फायनान्शियली वी आर इन क्रायसिस. अगदी आपण वर्स्ट केसचा दोन्ही साईड बघितल्या नाण्याच्या, दोघांचं वाटोळं झालं. तर जो माणूस आहे जो भाड्याच्या घरात राहतो आहे तो एक वेळ रस्त्यावर राहून ही कॅन सर्वाईव्ह. बट ज्यांनी लोनवर घर घेतलं आहे त्याला बँक रस्त्यावर पण राहू देणार नाही कारण उसके ऊपर हप्ता आहे. तर ही बाजू पण आपण कन्सिडर केली पाहिजे लोन घेताना. खूप वेळा आपण हे कन्सिडर करत नाही आणि कोविडमध्ये अशा असंख्य केसेस झाल्या की जेव्हा लोकांच्या नोकऱ्या गेल्या, धंदे बंद पडले आणि EMI मात्र चालू होते. तोंडाला पानं पुसण्यासाठी गव्हर्नमेंटनी 2 महिन्याचं मॉरेटोरियम पण दिलं, पण असं नाही की व्याज माफ केलं, जे वसूल केलं पण डिले केलं. सो अनफॉर्च्युनेट रियालिटी ही आहे की प्रत्येक गोष्ट रेंटिंगला पण चांगली बाजू आहे आणि वाईट बाजू आहे आणि ओनरशिपला पण चांगली बाजू आणि वाईट बाजू आहे. मला काय हँडल करता येईल ह्याच्यातलं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही आता म्हणलात तो सर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण रेंट घेताना असं वाटतं की ते घर दुसऱ्याचं आहे Exactly. आणि EMI देताना घर वाटतं आपलं आहे. म्हणजे 2 महिने रेंटल घराचं आपण भाडं दिलं नाही तर घरमालक शिव्या देतो फार फार तर फोन Exactly. करून. त्याला आपण काहीतरी गयावया करून सांगू शकतो की बाबा देऊ शकतो, पण 2 महिने EMI नाही दिला तर तो जो काही कॉल येतो त्या कॉलला गयावया नाही करता येत. नाही आणि जरी म्हणजे त्याचं अजून एक एक्सटेन्शन असं आहे की तुमचं एक वेळ घर मालकाची भांडण होईल किंवा तुम्ही त्याच्या पायावर लोटांगण घेऊन ती सिच्युएशन हँडल करू शकता. इथे तुम्ही EMI नाही दिला की त्याचे पुरोगामी परिणाम काय, तुमचं सिबिल स्कोअर खराब होणार आहे. इव्हेंच्युअली तुम्हाला लोन मिळणं पण मुश्किल होईल. दॅट इज व्हॉट दे विल डू विथ यू. सो ती बाजू खूप वेळा आपण लक्षात घेत नाही, आपण फक्त रोजी पिक्चर बघतो. सो दोन्हीचा बॅलन्स केला तर आय थिंक दी डिसिजन विल बी मोर सेन. आणि दुसरं एक पद्धत जी डिसिजन मेकिंगची मी वापरतो की घर घ्यावं का नाही याच्याबद्दल प्रत्येकाचं मत आहे. म्हणजे नवरा बायकोमध्ये पण अनेकदा विसंवाद असतो की एकाला वाटतं पार्टनरला की नाही घर घेतलं पाहिजे, दुसऱ्याला वाटतं नाही रेंटनी राहू. तेच आईवडिलांना तुम्ही विचारा, त्यांची अजून मतं येतील. सो लोकांना मतं असतात पण आकडेमोड जर केली आपण तर त्यांना मतं नाही येत. नंबर्स विल टेल यू द रिअल पिक्चर. सो बेस्ड ऑन दॅट वी हॅव टू टेक द डिसिजन
ऑन नंबर्स रादर दॅन ऑन फिलिंग्स. सर असे काय 3 साईन्स असू शकतील ज्याच्यावरती मी ठरवलं पाहिजे की आता मी रेंट देणं थांबवलं पाहिजे आणि आता मी घर विकत घेतलं पाहिजे आणि मी EMI भरायला तत्पर आहे. अशा काय गोष्टींवरती मी ठरवू शकतो? ओके, फर्स्ट थिंग म्हणजे मी माझ्याच एक्सपिरियन्सवरनं सांगतो. मी जेव्हा हा निर्णय घेतला की रेंट टू ओनरशिप शिफ्ट व्हायचं आहे, तर पहिला माझा क्रायटेरिया हा होता की जे काही EMI मला येणार आहे त्याच्यामुळे माझ्या सेविंगवर किती परिणाम होतो आहे किंवा माझ्या इन्कमच्या किती टक्के तो EMI असणार आहे. बँकेच्या हिशोबाने दे विल गिव्ह यू लोन की तुमचा EMI हा तुमच्या 100 रुपये इन्कमच्या 30 रुपये असेल, 35 रुपये असेल, आम्ही तुम्हाला लोन देतो. पण दॅट इज अ फॉर्म्युला फॉर दी बँक. बट मला तो फॉर्म्युला लागू आहे की नाही मला माहीत नाही. सो माझा फॉर्म्युला हे आहे की माझा EMI हा माझ्या टोटल इन्कमच्या मॅक्सिमम 15% असला पाहिजे. हा फॉर्म्युला मी माझ्या लाईफमध्ये वापरला. त्यांनी काय वेळी इट डझंट पिंच. जेव्हा मी आज डेटा बघतो माझ्याच क्लायंट्सचा ज्यांनी घरं घेतली आहेत लोनला, मॅक्सिमम लोकांची जी ही रेंज आहे ही आहे 25 to 35%. काही लोक तर 50% पण गेलेत. काही 72 आहेत ते 80% पण इतकं ते मानसिकता, बट दे आर फार अँड फ्यू. बट प्रामुख्याने 25-30%, 35% EMI भरणे हे आजचं कॉमन गोष्ट आहे. बट दॅट इज समटाईम्स डेंजरस. सो फर्स्ट क्रायटेरिया इज हे चेक करा की तुमच्या इन्कमच्या किती टक्के आउटफ्लो होणार आहे. कारण हा आउटफ्लो तुम्हाला 20 वर्ष किंवा 15 वर्ष मिनिमम राबवायचा आहे. ते जर तुम्हाला नाही जमलं तर यू आर गोइंग टू एंड अप इन अ सिच्युएशन विच नोबडी विल लाईक टू एंड अप. सो पहिला क्रायटेरिया हा आहे. सेकंड क्रायटेरिया काय की मी जेव्हा EMI चालू करणार आहे तर माझी कुठे गुंतवणूक चालू असेल. मग मी RD करत असेन, FD करत असेन, SIP असेल, तिथं बंधने होते. मला असं दिसतं की 80-85% लोक हे जसं EMI चालू होईल तसं ते बाकी SIPs बंद करून टाकतात. ही मानसिकता आहे. बिकॉज प्रायोरिटी त्यांची घराला आहे, इन्व्हेस्टमेंटला नाही. दॅट इज दी सेकंड प्रायोरिटी. कळतं आहे की इन्व्हेस्टमेंट महत्त्वाची आहे, बट दॅट इज नॉट दी प्रायोरिटी. सो हा सेकंड क्रायटेरिया आहे की त्याचा इम्पॅक्ट माझ्या इतर गोष्टींवर काय होतो आहे. व्हेर एम आय डुईंग अ कॉम्प्रोमाइज. हां, माझा इन्कम 1 लाख रुपये आहे, त्यातनं माझा घर खर्च 30,000 आहे, माझी SIP चालू आहे 30,000ची. सो 60,000 माझे जात आहेत. अँड देन नाऊ आय एम टेकिंग अ 15-20,000 EMI. इट विल वर्क फॉर मी. बट माझा पगारच 1 लाख आहे आणि त्यातनं मी 50-60 हजाराचा EMIच आता देतो आहे आणि मी माझ्या SIPs बंद करतो आहे आणि मी फॅमिलीला सांगतो आहे की बाबा आता आपलं EMI चालू झाला आहे तर आपण खर्चा नाही करू शकते, तो खर्चा कंट्रोल करू. का? कारण ते बँकेला हे द्यायचं आहे आणि त्याचं हे काय भ्रम की मी स्वतःच्या घरात राहतो आहे. सो हा सेकंड क्रायटेरिया आहे. आणि थर्ड क्रायटेरिया इज आय वुड से माझ्या पुस्तकात मी एक केस लिहिलेली आहे की इमोशनल कंट्रोल किती आहे. माझ्याकडे एक ती केसच मी सांगू शकतो की एक डॉक्टर माझ्याकडे आले, माझेच क्लायंट, आणि ते मित्राबरोबर एक घर बघायला गेले. 2.5-3 कोटीचं ते घर होतं. सो ही फेल इन लव विथ दी हाऊस ऑब्वियसली. सो सॅम्पल फ्लॅट एव्हरीबडी फॉल्स इन लव. सो ते गेले आणि फॉर्च्युनेटली त्यांनी काही डील केलं नाही. ते माझ्याकडे आले चर्चा करायला आणि त्यांचा इन्कम आहे. ते म्हणे ठीक आहे, 2.5-3 कोटीचं मी जर लोन घेतलं, 3 लाखाचा जरी हप्ता आला तरी मला परवडणार आहे वगैरे वगैरे सगळं कॅल्क्युलेशन झालं. मग मी एक त्यांच्याबरोबर कॅल्क्युलेशन केलं की त्या घरामध्ये तुम्ही किती वेळ राहणार आहात हे आपण कॅल्क्युलेशन करू. सो वी पुट ऑन पेपर की तुम्ही हॉस्पिटलमध्ये किती तास असता, तर 12 तास. त्यांचं अजून एक कुठलं तरी सेंटर आहे, तिथे 2-3 तास मी घालवतो. सो 14-15 तास हा माणूस घराच्या बाहेर आहे, बरोबर. ते घर नदी किनाऱ्यावर आहे आणि 14-15 तास काम केल्यानंतर एकतर डॉक्टर म्हणजे त्याच्याकडे काही सुखी लोक येत नाही, सगळे दुःखीच येणार. त्यांचे चेहरे पाहून पाहून हा माणूस कावतो संध्याकाळपर्यंत. आणि मग तो घरी जाऊन करणार काय, तर ते 3 कोटीचं आढं बघायला मिळेल फक्त, व्हाईट सिलिंग. दॅट इज व्हॉट इज गोइंग टू अचीव. मग मी त्यांना म्हटलं की तुमचा पर्पज काय घर घ्यायचा, हा तिसरा क्रायटेरिया आहे. व्हाय आय वॉन्ट दी हाऊस. हा माणूस रिटायर आहे, भरपूर पैसे आहेत, मजबूत पॅसिव्ह इन्कम आहे आणि मग हा बाल्कनीमध्ये बसून मस्त चहा पितोय, समोरनं नदी वाहते. 5 कोटीचं घर घे, 3 कोटी कशाला. बट इसका पूरा जिंदगी बाहेर गुजर रहा है, घर के बाहेर. मग तुला जर फक्त झोपायलाच 3 कोटीचं पाहिजे तर मग ताजमध्ये रूम बुक कर. ॲटलिस्ट गादी आवरायला माणसं तर असतील. हे कुठलं लॉजिक आहे. सी नाऊ इथे येतं की मला पर्पज क्लिअर नाही आहे. सो मोस्ट पीपल वॉन्ट दी हाऊस आउट ऑफ कम्पॅरिझन. मे बी माझ्या मित्रांनी भारी घर घेतलं आहे, त्यांनी बंगला बांधला, यांनी फ्लॅट घेतला, म्हणून मी फ्लॅट घेतो आहे का मला फक्त त्या फॅमिलीसाठी एक योग्य घर पाहिजे.
हा विचार आपण केला पर्पजचा तर खूप वेळा असं दिसेल की 90% लोकांनी त्यांच्या लिमिटच्या बाहेरची घरं घेऊन ठेवली आहेत जी मॅनेज होत नाहीत, मेंटेन होत नाहीत. आणि मग हे लोक जर जॉब करत असतील, विच इज दी प्रायमरी मार्केट ऑर मेजॉरिटी लोक जॉब करणारेच ही घरं घेत आहेत, त्या लोकांना तिथे नोकरीवर पण लाचारी पत्करायला लागते. कारण बॉस म्हणतो तू काम नाही केलं तर मी तुला काढून टाकेन. काढून टाकले तर तुमचा EMI कोण भरेल? मग तो गपचूप थांबतो, खाली मान घालून काम करत राहतो. मी असं म्हणत नाही की तुम्ही बॉस ओरडतो म्हणून घर घेऊ नका, पण या सगळ्या गोष्टींचा विचार करा. कारण प्रत्येक गोष्टीला एक कॉन्सिक्वेन्स आहे. तो चांगला असेल किंवा वाईट असेल, तुम्ही आधी कॉन्सिक्वेन्स ठरवा आणि मग घर घ्या. पण ॲब्सोल्युटली करेक्ट आहे सर. कारण आत्ता माझ्या आजूबाजूला बरेच असे लोक आहेत की ज्यांना अतिशय टॉक्सिसिटीला सामोरं जावं लागतं आहे कॉर्पोरेट जॉबमध्ये त्यांच्या, पण ते मूव्ह ऑन करू शकत नाही आहेत किंवा ते त्यांच्या लाईफमध्ये चेंज करू शकत नाही आहेत. कारण त्यांना माहिती आहे की मला 60-70 हजाराचा, लाखाचा EMI भरायचा आहे आणि हे मी करायचं असेल, मला 2 महिने गॅप घेऊन काहीतरी नवीन शिकून जॉब मार्केटमध्ये एंट्री घ्यायची आहे. नाही करतायत कारण 2 महिने EMI कुठून द्यायचा? ही सगळ्यांना भीती आहेच आहे. सर, एक साधारण दुसरा एक प्रश्न पडतो तो म्हणजे घर कधी घ्यायचं? कारण साधारणतः 30च्या आधी जेव्हा लग्न व्हायचं आहे किंवा लग्न झाल्यानंतर मुलं व्हायच्या आत आपण घर घेऊया असं कुठंतरी येतं. आणि नक्की कधी घ्यावं? म्हणजे तुमचं इन्कम चालू झाल्या घर घ्यावं का एक साधारणतः कॉर्पस सेट करा, तुमचा एक बेसिक कॉर्पस तयार झाला आणि 40ला घर घ्यावं? ओके, गुड क्वेश्चन. सो आयडियली देर इज नो राईट टाईम. मग अशी जसं तुम्ही म्हणलं की लग्न होत नाही का तर घर नाही आहे, बिकॉज दॅट बिकम्स अ क्रायटेरिया. पण पुन्हा प्रश्न हा येतो की हे ॲझम्पशन आहे की घर घेतल्याशिवाय लग्न होत नाही, की ही रियालिटी आहे. सो खूप वेळा मला असं वाटतं की आपण जेव्हा लग्नाची बोलणी करतो त्याच्यामध्ये फायनान्सेस शुड बी डिस्कस्ड. वी हॅव टू ग्रो टू दॅट लेवल. इफ वी डोंट डू दॅट तर खूप वेळा असं होईल की त्या मुलीनी लग्न करताना हे बघितलं की अरे हा मुलगा खेड्यातनं आला, आईवडिलांनी मेहनत केली, कुठेतरी छोट्या गावात होता, आता त्याला इंजिनियर बनवला, मग पुण्यात IT कंपनीत लागला, हिंजेवाडी में अच्छा जॉब आहे, अच्छा कमत आहे, आणि मग स्वतःचं घर घेतलं. ही स्थिती आहे आणि मग ती मुलगी तयार होते लग्न करायला. पण ती नाण्याची एकच बाजू बघते. ती काय बघते? याचं स्वतःचं घर आहे. ॲक्च्युली ते स्वतःचं नाही आहे. ती हे बघत नाही की मी ज्या माणसाबरोबर लग्न करते तो कदाचित 1 कोटीला कर्जबाजारी आहे. ही पण त्याच नाण्याची दुसरी बाजू आहे. आणि उद्या जर ह्याचा कार्यक्रम वाजला तिकडं IT कंपनीत तर माझं काय होईल? मेरे को तो रस्ते पे वो कर्जे के साथ आना है. सो हा पण विचार कुठेतरी एक केला पाहिजे असं माझं मत आहे. प्रत्येकाला ही गोष्ट पटेल का तर कदाचित नाही पटणार, बिकॉज इमोशनल डिसिजन मेकिंग ही प्रायोरिटी असते रादर दॅन लॉजिकल डिसिजन मेकिंग. त्यामुळे बट समाजामध्ये खूप लोकांना हे म्युझिक फेस करावं लागतं. सेकंड थिंग इज की मग मी लवकर घर घेऊ का? तुम्हाला लवकर जर घर घ्यायचं असेल तर हा क्रायटेरिया लावा की तुम्हाला जेवढं घर हवं आहे त्याच्यापेक्षा थोडं एक स्टेप मागे येऊन तुमचा EMI 10-15% बसवा. जेव्हा माझं डिसिजन आलं तेव्हा मला आय रिमेंबर SBIनी माझं 15 लाखाचं लोन सँक्शन केलं होतं. मी घेताना फक्त 10 लाख घेतलं. सो अंडर परफॉर्म मी तिथे थोडंसं हात आखडता घेतला. आत्ता पण अगदी उदाहरणच द्यायचं तर माझे एक रिलेटिव्ह पुण्यामध्ये आहेत, त्यांनी घराचं रेनोव्हेशन केलं आणि दे स्पेंड 25-30 lakhs ऑन दॅट रेनोव्हेशन. नथिंग रॉंग विथ दॅट. बट मी पण माझं जेव्हा घराचं रेनोव्हेशन केलं तर आय स्पेंड ओनली 4 lakhs. आता 4 लाखातही रेनोव्हेशन होतं, 25-30 लाखात 50 लाखातही होतं. विच इज राईट आय डोंट नो. बट मी विचार करताना असा केला की त्या घरात मी किती वेळ घालवणार आहे आणि ते जे रेनोव्हेशन मी करतो आहे त्याच्यात वर्केबिलिटी किती आहे मला. सो फॉर मी इट डझंट वर्क मच. माय पॅशन इज नॉट टू स्टे इन अ बिग हाऊस. त्या पिंडाप्रमाणे मी वागलं पाहिजे. माझं पॅशन वेगळंच आहे आणि मी समाजाला दाखवण्यासाठी घर घेतो आहे तर प्रॉब्लेम आहे. सो अर्ली हाऊस घ्यायचं आहे. EMI शुड बी 10-15%. फर्स्ट थिंग. सेकंड इज काहीतरी अशी सोय करा की उद्या जर तुमचा सोर्स ऑफ इन्कम कट झाला तर ॲटलिस्ट 6 ते 8 महिने तुम्हाला EMI बसल्या जागी भरता यायला पाहिजे. तर इमर्जन्सी फंड बिल्ड करून ठेवा. मे बी 2 yearsचा इमर्जन्सी फंड. 1 इज फॉर रिअल लाईफ इमर्जन्सी, 1 इज फॉर EMI इमर्जन्सी. हे जर केलं तर ते सस्टेन होईल. दुसरा पर्याय काय आहे तर थोडंसं डिले करा. मनाला थोडीशी मुरड घाला आणि तेच घर थोडंसं डिले करा. एक साधं ढोबळ मनाने मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. इमॅजिन करा की तुम्ही आणि मी एकाच
बिल्डिंगमध्ये घर घेतोय. 60-60 लाखाचं घर आहे. तुमची पण ज्या कंपनीत जॉब आहे तिथेच मला जॉब आहे, आपला पगारही सेम आहे असं गृहीत धरू क्षणभर. सो यू डिसाईड दॅट यू वॉन्ट अ ओनरशिप हाऊस. परफेक्ट. सो 60 लाख रुपयाचं घर आहे, तुम्ही 10 लाख रुपये स्वतःचे टाकले, 50 लाखाचं तुम्हाला लोन मिळालं. आता ह्या लोनच्या अगेन्स्ट समजा मी 8.5% व्याज धरलं एक ढोबळमानाने, लोकांनी त्यांच्या व्याजाप्रमाणे हे कॅल्क्युलेशन करून घ्यावं, तर 48,000 रुपये माझा हप्ता येतो. 15 वर्षाचं लोन आहे. सो तुम्ही ते भरताय. 15 वर्षामध्ये तुम्ही 88 लाख रुपये बँकेला दिलेत. सो 60 लाखाचं घर आपल्याला त्या रेटला पडलेलं आहे. आता हे जे सुरुवातीचे 10 लाख रुपये मी त्या घराच्या बिल्डरला दिले ओरिजिनली, बरोबर, ते जर मी इन्व्हेस्ट केले असते साध्या म्युच्युअल फंडमध्ये, 12% रिटर्न मला मिळाले असते, तर त्या 10 लाखाचे माझं लोन संपेपर्यंत 15 वर्षात 54-54.5 लाख झाले असते. मग ते 10 लाख माझ्यासाठी त्या पैशांनी काम नाही केलं. म्हणजे मी इथे कॅल्क्युलेशन करताना हे धरणार की अप्रॉक्सिमेटली 44 लॅक्सचा माझा लॉस झाला आहे, बिकॉज आय वूड हॅव अर्न दॅट मनी, बट इन्स्टेड ऑफ मी द बिल्डर अर्न. प्रॉबेबली त्यांनी इथे म्युच्युअल फंडमध्ये टाकले असतील असं आपण गृहीत धरू. आता ह्या घराची किंमत सरासरी 6% वाढते. अगदी प्राईम लोकेशन असेल तर 30%ची पण उदाहरणं आहेत. आता ही कशावरनं 6% वाढते? एक, माझ्याकडे जो क्लायंट्सचा डेटा आहे त्याच्यात मला हा डेटा दिसतो. आणि दुसरं, जे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी देणारं डिपार्टमेंट असतं प्रत्येक बँकेत, तिथे जर जाऊन तुम्ही चौकशी केली की तुम्ही जेव्हा माझ्या प्रॉपर्टीवर लोन देणार आहात तर तुमचं कॅल्क्युलेशन कशाच्या बेसिसवर तुम्ही करता. कारण बँकेमध्ये इमोशनवर काम चालत नाही, ते आकडेमोड करतात. सो मी जेव्हा माझ्या एका मित्राला विचारलं हू इज इन दी लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी डिपार्टमेंट, तर त्यांनी सांगितलं की आम्ही रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असेल तर 5 ते 6% ग्रोथ धरतो आणि कमर्शियल असेल तर 6 ते 8% धरतो. दिस इज व्हॉट हॅपन्स. बट इफ यू आर हॅव्हिंग अ प्रॉपर्टी इन साऊथ बॉम्बे, ऑब्व्हियसली ॲझम्पन्स विल चेंज, दॅट इज ओके. पण जेनेरिक रूल काय? 6%. म्हणजे ह्या 60 लाखाच्या घराची किंमत 15 वर्षांनी लोन फिटेपर्यंत तुमची झाली आहे 1.44 crores. बरोबर. 15 वर्षानंतर काय सिच्युएशन आहे की तुमच्याकडे आता घराची ओनरशिप आली आहे. नाऊ यू कॅन से दिस इज माय ओन हाऊस, कारण मी लोन फेडलेले बाबा, आणि त्याची वाढीव किंमत, ह्याची आता तुम्ही ऑफिशियल घरमालक आहात आणि त्याची किंमत पण तुमच्याकडे आहे. फिगर्स 19-20 होऊ शकतात. कॅल्क्युलेशन आता मी माझं करतो. मी तुमच्या शेजारी राहतोय पण आय एम नॉट ओनिंग इट. सो मी रेंटवर राहतोय. रेंटल यील्ड 3% आहे. 60 लाखाचं घर आहे. माझी पण परिस्थिती आहे 48,000 रुपये हप्ता भरायची, पण आय चूज नॉट टू डू इट, कारण मला ओनरशिपचं काही अट्रॅक्शन नाही आहे. सो 15,000 रुपये मी रेंट दिला समजा, पण घरमालक आहे तो रेंट वाढवणार. मी ॲज्युम करतोय इन्फ्लेशन रेटच्या आसपास तो वाढवतोय. ही इज इन्क्रीजिंग द रेंट बाय 7%. सो एव्हरी इयर रेंट गोज अप. परफेक्ट. दुसरी सिच्युएशन, मी मुद्दाम ओनरशिपच्या माणसाला ॲडव्हान्टेज देण्यासाठी असं कन्सिडर करतो की मला जी ॲग्रीमेंट आहे माझी रेंटल ती रिन्यूच होत नाही. तो मालक दरवर्षी मला हाकलून देतोय. आय एम ओनली टेकिंग अ लिबर्टी या उदाहरणात, की इन्स्टेड ऑफ 11 मंथ्स 12 महिन्याची कॅल्क्युलेशन इझी व्हावं म्हणून दर 12 महिन्यांनी मला तो हाकलून देतो आणि मी दुसरीकडे जाण्यासाठी 50,000 रुपये मला खर्च येतो, विथ सम कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्ट अँड ऑल दॅट. आणि ती पण कॉस्ट जी आहे माझी 50,000ची, ती पण मी 7% वाढवतो, इन्फ्लेशन ॲडजस्ट करतो. राईट. असं जर मी कॅल्क्युलेशन केलं तर प्रथम दर्शनी असं वाटतं की मी खूप रेंट भरला आहे बाबा. 47 लाखाचा रेंट मी भरला आहे. सो इट अपियर्स ह्यूज. आणि मॅक्सिमम लोकांना हीच भीती असते. त्यांना वाटतं अच्छा मग घर ले लेता हूं, ही मानसिकता आहे. बरोबर. आता 12.5 लाख रुपये मी फक्त शिफ्टिंगचे चार्जेस दिले असं पण मी ॲज्युम केलं. इन दी एंड काय होईल सिच्युएशन? पहिलं, तुम्ही जे बिल्डरला ओनरशिपसाठी 10 लाख दिले ते मी दिले नाही, ते मी 12% इन्व्हेस्ट केले, तर माझ्याकडे 15 वर्षात 54 लाख तयार झाले. पहिलं माझ्याकडे ती कॅपिटल आली आहे. 54 लाखाच्या अगेन्स्ट 47 लाख प्लस 12.5 लाख मी ते देऊन टाकले. मग आले काय गेले काय एकच झालं. आता तुम्ही 48,000चा हप्ता भरताय, तो फिक्स आहे. मी 15,000चं भाडं भरतोय, ते वाढतंय. पण मी 33,000ची SIP पण करतोय. माझा पगार वाढतोय तर मी SIP स्टेपअप करतोय, असं मी गृहीत धरलं. तर 15 वर्षात त्या EMI म्हणजे 48 वजा 15 म्हणजे 33,000 स्टेपअप SIP इथनं 2,82,00,000 रुपये तयार झालेत. बरोबर. आता 15 वर्षांनी तुम्ही घरमालक झाले आहात. मी घरमालक अजूनही नाही आहे. तुम्ही आत्ताच झालेत काल, कारण तुमचा शेवटचा EMI संपला. तुम्हाला 20 वर्ष 15 वर्ष वाटत होतं की मी घरमालक आहे. मला असं काही वाटत नव्हतं. आय वॉज क्लोजर टू दी रियालिटी, आय विल से. करेक्ट. आणि आता माझ्याकडे काय आहे? माझ्याकडे 2.82 crores आहेत. आता मी ते कुलकर्णी साहेबांना म्हणतो, साहेब
आता तुमचं घर मी विकत घेतो किंवा कुठलंही तत्सम घर घेतो, आय पे हिम कॅश 1.44. सो आय हॅव बिकम नाऊ द राईटफुल ओनर लाईक यू अँड आय एम लेफ्ट विथ 1.38 crores. म्हणजे रादर लिटरली मी 2 घरं विकत घेऊ शकतो. हां, नाऊ मी असं म्हणत नाही की घर घेणं चुकीचं आहे का बरोबर आहे. माझं असं म्हणणं आहे की सिच्युएशन एमध्ये ओनरशिपमध्ये हे आकडे आहेत, ओनरशिप न घेता रेंटलमध्ये सिच्युएशन बीमध्ये हे आकडे आहेत. तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठले आकडे पाहिजे ते तुम्ही ठरवा. आय एम नो बडी टू टेल यू दॅट दिस इज राईट ऑर दिस इज राईट, बिकॉज तुमची लाईफ तुम्हाला माहिती आहे, मला माहीत नाही. सो मी असं म्हणेन की ह्याच्यातनं तुम्ही चूज करायचं आहे. हा पहिला पार्ट की सो इफ दिस सिच्युएशन इज गिवन टू मी, आई विल स्टे ऑन रेंट. दैट इज माई डिसीजन, बट योर डिसीजन कुड बी नहीं मेरे को तो खुद का घर चाहिए, नो प्रॉब्लेम. ती शाश्वती आहे तुम्हाला, नो प्रॉब्लेम, घेऊन टाका घर. बट हे आकडे आहेत, मतांपेक्षा आकड्याला व्हॅल्यू आहे, कारण आकडे रिअल लाईफ सिच्युएशनमध्ये ते इमोशनलेस आहेत अँड दे विल टेल यू द एक्झॅक्ट नंबर्स. Right. सो हिअर माय मनी इज वर्किंग फॉर मी. आय एम स्टील staying on rent. I am paying rent to Mr. Kulkarni. You are paying the rent to Mr. SBI or Mr. HDFC. That is the only difference. Technically. Yeah. Emotionally, it could be anything. अल्टिमेटली तुम्ही घर घेताच आहात, फक्त तुम्हाला वयाच्या 30ला घ्यायचं आहे का 40ला घ्यायचं आहे हे ठरवायचं. राईट. आणि ह्या सिच्युएशनमध्ये मला असं वाटतं की एक कॅल्क्युलेशन कुठेतरी बॅकग्राऊंडला हे पण करा की तुम्ही जर खूप अर्ली घर घेतलं, जेव्हा तुमची अजून फॅमिली सेट नाही आहे, नुकतंच लग्न झालं आहे, अजून मुलं व्हायची आहेत, तर समटाईम्स काही गोष्टी आपण नजरअंदाज करतो. उदाहरणार्थ, मुलं झाल्यावर ते कुठल्या शाळेत जातील. मला इनिशियली मी यंग असताना मला करिअरमध्ये ग्रोथ पाहिजे, सो आय मे चेंज जॉब्स. आणि मी जर कोथरूडला घर घेतलं आणि माझी नोकरी लागली कुठे खराडी, हिंजेवाडी, नाशिक फाटा, चाकण, तर माझी वाट लागेल. सो थोडंसं डिले करण्याचा हाही एक फायदा आहे की तुमचा करिअर ग्राफ एकदा तुमच्या लक्षात आला, तुम्हाला हे लक्षात आलं मुलांना कुठल्या शाळेत घालायचे, तर तुमचा डिसिजन मे बी मोर वर्केबल इव्हेंच्युअली. सो ह्या पण गोष्टींचा विचार केला पाहिजे. ॲब्सोल्युटली फेअर, खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण मी माझ्या आत्ता मुंबई पुण्यातल्या बऱ्याचशा मित्रांच्या बाबतीत हे बघितलं आहे की घरं घेतली आहेत. म्हणजे आत्ता माझ्या ओळखीतले बरेच जण आहेत की ज्यांनी बावधनला घर घेतलं आहे आणि जॉब खराडीला लागला आहे, एक्झॅक्ट. किंवा हडपसरला घर घेतलं आहे आणि आता गोष्टी चेंज झाल्यात आय टीतल्या, आणि त्यांना हडपसरला घर घेतलं आहे आणि लिटरली जॉब चेंज झाला, त्यांना इधर खराडीला जावं लागतं आहे किंवा हिंजवडीला जावं लागतं आहे किंवा अगदी रहाटणीला वगैरे नवीन कंपनीत झाल्यात तिकडे जावं लागतं आहे. मुंबईत सेम बघितलं आहे. मुंबईत घर घेतलं आहे, कुठंतरी बोरिवलीला छान घर झालं, घेतलं आहे, सेटल केलं आहे, आणि तोपर्यंत जॉब मलाडला होता त्यामुळे ठीक होतं. पण आता त्यांना पोवईला जायला लागतं आहे किंवा आता ऐरोलीत जॉब शिफ्ट होत आहेत. एवढं लाँग डिस्टन्स करणं इम्पॉसिबल होतं आहे. आणि आता मुलांच्या शाळा फिक्स झाल्यात, सगळं हे एवढं नाही चेंज होऊ शकत. सो ह्या सगळ्या गोष्टींचा पण विचार, आणि साधारणतः 40च्या आसपास आपण बऱ्यापैकी सेटल होऊन जातात गोष्टी, त्यामुळे तेव्हा तुम्ही ते करू शकता. त्यामुळे तेव्हा लॉजिकली ऑल्सो इट मेक्स मोर सेन्स ॲट दॅट एज. आपली पण मॅच्युरिटी त्या वयामध्ये आलेली असते. डिसिजन मेकिंग इज मोर फिल्टर्ड ऑर प्युअर, आपण असं म्हणूयात, रादर दॅन इमोशनल डिसिजन मेकिंग ॲट अ यंगर एज. सो मेक्स सेन्स 35-40. आणि नोकरी लागल्या त्याचं नियोजन करा की चला मला घर घ्यायचं आहे. आज जे माझ्या मनात भरणारं घर आहे ते 60 लाखाचं आहे, तर ते पुढच्या मी घेईपर्यंत 15-20 वर्षात त्याची काय किंमत होईल त्याची आधीच व्यवस्था करा आणि त्याप्रमाणे गुंतवणूक करा. अँड बाय दी हाऊस कॅश डाऊन. दॅट कुड बी वन वे टू डील विथ दिस प्रॉब्लेम. सर समजा आता हे कळतं की 35-40ला घ्यायचं आहे, पण आता मी 25चा आहे, आत्ता मला बेसिक जॉब लागला आहे 60-70 हजार रुपयाचा, तर मी काही त्याची तयारी करू शकतो का? किंवा मला 40ला घर घ्यायचं आहे, तर मी आत्तापासून काय तयारी करू शकतो? निश्चितच. कारण बेसिकली पहिलं वर्किंग हे पेपरवर करा. समजा तुम्हाला घर घ्यायचं आहे, राईट, आणि तुम्हाला हा मुद्दा पटतोय की मी जर लोनवर घेतलं घर तर ते माझं असणार नाही, ते माझं कधी होईल 15-20 वर्षांनी जेव्हा माझं लोन फिटेल. इथपर्यंत जर तुम्हाला क्लॅरिटी आली असेल तर बसा आणि एक डोक्यात विचार करा की मला एखादं घर घ्यायचं आहे. समजा आज आपण या उदाहरणात 60 लाखाचं घर घेतलं, मग मी बसतो, मला 60 लाखाचं घर आज घ्यायचं आहे, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत अँड आय एम ओके बाईंग इट 15 years डाऊन दी लाईन. तर मी कॅल्क्युलेशन हे करेन की 60 लाखाचं घर किती होईल? 1.5 कोटी होईल, नो प्रॉब्लेम. मग 1.5 कोटीसाठी मी कॅल्क्युलेशन करतो की 1.5 कोटी माझ्याकडे येण्यासाठी मी काय करू? 20-25 हजाराची SIP लागेल, ती करा. तुमचा पगार चांगला असेल, डिले, आणि स्लोली ते बिल्ड करा कॉर्पस, जेणेकरून
पुढच्या 15 वर्षामध्ये तुम्हालाच माहीत नाही लाईफ विल टेक यू वेअर. तुम्ही ITत आहात पुण्यात, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळेल बँगलोरमध्ये, उधर चले गए तो इथल्या घराचं काय होईल. तो वेट, कोशिश करो की जेवढं डिले होईल ते बरं. आणि दुसरा मुद्दा मी इथे सांगेन की एक गोष्ट आपण विसरता कामा नये, जी विच इज दी सोर्स ऑफ व्हाय यू आर रिच और व्हाय यू आर मिडल क्लास और व्हाय यू आर पुअर. तो सोर्स काय आहे, जो रॉबर्ट कियोसाकीनी त्याच्या पुस्तकात सांगितलं आहे, रिच डॅड पुअर डॅड, की मध्यमवर्गीय माणसाला ॲसेट काय आणि लायबिलिटी काय हे मुळात कळत नाही. ॲसेट म्हणजे काय, तर अशा गोष्टी ज्या माझ्या खिशात पैसे टाकतील, आणि लायबिलिटी म्हणजे अशा गोष्टी ज्या माझ्या खिशातनं पैसे काढून घेतील. पण जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड घ्यायला जाता किंवा लोन घ्यायला जाता, तेव्हा बँक जो फॉर्म भरते त्याच्यामध्ये ॲसेटमध्ये हे लिहितात, तुमच्याकडे असलेली गाडी, तुमच्याकडे असलेलं घर, तुमच्याकडे असलेलं. गाडी तुमच्या खिशात पैसे टाकते का? नाही. पण बँक तुम्हाला तसं लिहायला लावते. व्हाय? बिकॉज यू आर मेड टू फील. आणि रॉबर्ट कियोसाकीनी हे क्लिअरली सांगितलं आहे की मध्यमवर्गीय माणूस हा लायबिलिटीला ॲसेट्स समजतो आणि मग तो ते ॲसेट्स गोळा करायच्या मागे लागतो. त्याचं अट्रॅक्शन जास्त आहे. आणि फर्स्ट टाईम जेव्हा रॉबर्ट कियोसाकीनी हे सांगितलं 2000 सालीच्या आसपास, तर लोकांनी त्याला शिव्या घातल्या की हाऊस इज अ लायबिलिटी असं म्हणला तो. आणि मग त्यांनी वादंग झाला की हाऊस कैसा काय लायबिलिटी हो सकता है, वो तो सबसे बडा ॲसेट आहे. आणि 2008ला आपण भोगलेलं आहे सबप्राईम क्रायसिस. आणि आता इंडियात पण काही प्रमाणात ते सबप्राईम क्रायसिस दिसतं आहे सध्या, कारण खूप लोक हॉलिडेजसाठी लोन घेत आहेत, क्रेडिट कार्डच्या लोनवर जगत आहेत. ते सबप्राईम बन रहा है धीरे धीरे. आय होप इट डझंट एक्सप्लोड. बट सांगायचं तात्पर्य काय की घर हे लायबिलिटी आहे, ते तुमच्या खिशातनं पैसे काढून घेणार आहे. जरी तुम्ही लोनवर असाल तर EMI जाणार आहे, लोनवर नसाल तरी ते घर मेंटेन करायला खर्च लागणार आहे. सो इट इज नॉट रॉंग टू बाय अ हाऊस, बट इट इज रॉंग टू टेक अ लायबिलिटी वेन यू डोंट हॅव अ बॅकअप ॲसेट. सो आत्ता मॅक्सिमम लोकांचा बॅकअप ॲसेट काय आहे? नोकरी. तीच तुमच्या खिशात पैसे टाकते आणि त्याचे लगाम कोणाच्या हातात आहेत? कंपनीच्या. उसने अगर काट दिया वहाँ से तो तुमची वाट लागणार आहे. बरोबर. सो पहिलं तुमचं ॲसेट बनवा. इथे तुम्ही बिल्डअप करून ॲसेट बनवू शकता इफ यू डिले द डिसिजन. सेकंड थिंग इज, जेव्हा तुम्हाला ही जाणील की मला ॲसेट पहिले बनवायचं आहे, कदाचित तुम्ही घर घेणारसुद्धा नाही. तुम्ही म्हणाल की चलो ॲसेट आहे, मला फ्रीडम आहे, आज मी बँगलोरमध्ये राहतो, उद्या चेन्नईला जातो, परवा पुण्याला जातो, नंतर मुंबईला जातो, आय कॅन सेटल एनिवेअर. तो फ्रीडम कदाचित तुमचं डिसिजन चेंज करू शकेल. बट गिव्ह इट सम टाईम. घाईघाई करू नका. ॲब्सोल्युटली करेक्ट आहे सर. मला आता जस्ट जाणवतं आहे की पूर्वी जे लोक गव्हर्मेंट जॉबमध्ये होते, आर्मीमध्ये होते किंवा बँकेत जॉब करायचे, ज्यांचे सतत बदलीचे जॉब होते, ते लोक कुठं घर घेत होते? ते दर 2-3 वर्षाला रेंटवरतीच राहायचे आणि हे बदलायचे. त्यांनी कधी घरं घेतलीत? 50व्या 60व्या वर्षी घरं घेतलेत. त्यांना कधी प्रॉब्लेम नाही आला. काही डेटा मी काढला आहे जस्ट म्हणजे टू गिव्ह सम इन्साइट्स Yes. की आपल्या देशात वर्सेस इतर देशांमध्ये जे डेव्हलप्ड नेशन्स आपण म्हणतो, तिथे रेंट वर्सेस ओनरशिपचं प्रमाण काय. गमतीशीर डेटा आहे. स्वित्झर्लंड वन ऑफ द रिचेस्ट कंट्री इन दी वर्ल्ड. स्वित्झर्लंडमध्ये लोकांचे पर कॅपिटा इन्कम हा जगातला टॉपमोस्ट आहे. म्हणजे तिथे इन्कम इज नॉट अ प्रॉब्लेम फॉर पीपल. तिथं किती प्रमाण आहे रेंटवर राहण्याचं? तर 62%. तिथे इन्कम जगातला सगळ्यात जास्त आहे पर कॅपिटा इन्कम. तिथे लोक भाड्याने राहत आहेत. ते योग्य करतायत की नाही हा प्रश्न निराळा आहे, पण 60% लोक भाड्याने राहतात. हा डेटा गुगलवर उपलब्ध आहे, ज्यांनी त्यांनी तपासून घ्यावा. जर्मनीमध्ये 55% लोक भाड्याने राहतात. डेव्हलप्ड नेशन आहे. डेव्हलप्ड कंट्रीज बरोबर. डेन्मार्क, ऑस्ट्रिया, नेदरलँड्स 40%च्या वर. इंडिया 11%. आणि म्हणजे दुसरा एक डेटा जर कोरिलेट करायचाच म्हणला तर जो वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स आहे त्याच्यात ह्या टॉप 10मध्ये येणाऱ्या कंट्रीज आहेत. एक्झॅक्टली. सो आय डोंट नो की त्यांचा हॅपीनेसचा सोर्स घर न घेणे आहे का नाही. बट दिस सिच्युएशन इज की तुमच्या अनहॅपीनेसचं कारण तुमचं घर होऊ नये एवढी दक्षता तरी आपण घेतली पाहिजे. तेवढं तर आपल्या हातात आहे पूर्णपणे. आणि बेसिक माझं थिंकिंग एक असं आहे की तुम्ही कुठल्या घरात राहताय, ते घर किती मोठं आहे, किती भारी आहे, यांनी कोणालाही फरक पडत नाही. तुम्हाला त्याचा जो काही कॉन्सिक्वेन्स आहे, चांगला असेल किंवा वाईट, हा तुम्हालाच फेस करायचा आहे. आणि गमतीचा भाग हा आहे, आपण हा आता डेटा बघितला. माझा प्रेक्षकांना प्रश्न हा आहे सिम्पल, की जी बँक तुम्हाला सांगते स्वतःचं घर घ्या,
कारण स्वतःचं घर हे कॉन्व्हर्सेशन आपल्या डोक्यात बँकेने घुसवलेलं असतं. कारण ते जर तुम्ही केलं नाही तर बँकेला पैसे मिळणार नाहीत. कारण तुम्हाला दिलेलं लोन हे कोणाची तरी FD आहे आणि त्यातला डिफरन्स इज दी बँक्स सोर्स ऑफ इन्कम. माझा सिम्पल प्रश्न आहे की ज्या बँकेने तुम्हाला घर घ्यायला भरीच पाडलं, स्वतःचं घर, त्या कुठल्या बँकेच्या ब्रांचेस स्वतःच्या ओन्ड आहेत हे जाऊन तुम्ही चेक करा. एक हेड ऑफिस सोडलं तर मॅक्सिमम बँकांच्या ब्रांचेस या भाड्याने असतात. त्या भाड्यावर धंदा करतात ते लोक आणि आपल्याला म्हणतात तुम्ही स्वतःचं घर घ्या. हा विरोधाभास आहे. याच्यावरती विचार व्हावा. इट इज अ सिच्युएशन विच इज बँक माइंड्स इट्स ओन बिझनेस. रॉबर्ट कियोसाकी जसं म्हणतो की हाऊस इज अ ॲसेट. हे कॉन्व्हर्सेशन कुठून येतं तर हे अर्ध सत्य आहे. तो हे म्हणतो की हाऊस इज अ ॲसेट बट फॉर हुम. एक्झॅक्टली, बँकेसाठी asset आहे. वाय? बिकॉज तुमचा EMI त्यांच्या खिशात पडतोय. सो इट इज अ ॲसेट फॉर दी बँक. सो वी हॅव टू ग्रो अप, वी हॅव टू अंडरस्टँड की माझ्या लाईफमध्ये माझा बिझनेस काय आहे. बँकेचा बिझनेस आहे एखाद्याच्या FDवरती व्याज मिळवणं, कमवणं आणि त्यांचा प्रॉफिट कमवणं. तुमचा बिझनेस काय आहे तो तुम्ही चेक करा. तर अजून एक सगळ्यात महत्त्वाचा डिबेटमधला मुद्दा आहे तो जो माझ्या घरी पण माझा आणि माझ्या बायकोचा, माझ्या आईवडिलांचा तो रेग्युलरली घर घ्यायच्या आधीचा वाद होता. तो म्हणजे की आत्ता हे घर 60 लाखाला मिळतं आहे, उद्या त्याची किंमत वाढली तर. आणि कारण आत्ता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो ना प्रॉपर्टीज की बाबा कोविडच्या आधी हे 60 लाखाला होतं आणि अचानक ते 90 लाखाला झालं, अचानक ते कोटीला झालं. म्हणजे काही काही प्रॉपर्टीज आपण बघतो की जे एक्सपोनेन्शियली ग्रो झाले. एक्झॅक्टली. तर मग त्यावेळेला काय करता? आणि कारण आपल्याला तो अंदाज येत नाही, म्हणजे तो अंदाज बांधता येत नाही. आणि आपण बघतो 2007 ते 2014 लिटरली डबल ट्रिपल झाल्या प्राइसेस घरांच्या. एक सिम्पल लॉजिक माझं असं आहे की कुठेतरी एक एक्सटर्नल ॲसेटची किंमत वाढली तर तो ॲसेट मी घ्यायलाच पाहिजे असं कुठे लिहिलेलं नाही. असं तर स्टॉक मार्केटमध्ये रोज होतं. 20-20% अप्पर सर्किट स्टॉक्सला लागतात. आपण काय पळत जाऊन प्रत्येक तो स्टॉक घेत नाही. सो घराच्या बाबतीत एक क्लॅरिटी असणं खूप आवश्यक आहे की मला घर कशासाठी पाहिजे, मला राहायला पाहिजे. खूप वेळा असं जेव्हा तुम्ही म्हणता सिच्युएशन होतं तेव्हा माणसाला जो राहतं घर आहे ते छोटं वाटायला लागतं अचानक. अरे आय मिस दी फोमो येते की आय मिस दी ऑपॉर्च्युनिटी. मी 2 BHK राहतोय, 3 BHK मी घेऊन ठेवला असतं तर बरं झालं असतं. बट यू कॅनॉट कॅच एव्हरी सिंगल ऑपॉर्च्युनिटी. सो फर्स्ट थिंग हे बघा की तुमच्या आवाक्यातलं घर घ्या आणि फोमोमध्ये जाऊ नका की सगळीकडे किमती वाढत आहेत मग आत्ताच काहीतरी घेऊन ठेवा. अरे पण तुझं पगार, तुझा इन्कम त्याला सपोर्टिव्ह आहे का तर तू घे, नाहीतर नको घेऊ. दुसरा मोठा प्रॉब्लेम काय आपल्या देशातला स्पेसिफिक टू इंडिया इज रिअल इस्टेट इज अ नॉन रेग्युलेटेड सेक्टर. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एकीकडे हेही दिसतं की किंमत खूप वाढली आहे आणि दुसरीकडे हेही दिसतं की मी बिल्डरला पैसे दिले पण तिथं बिल्डिंगच उभी राहिली नाही अजून. हेही नाण्याची दुसरी बाजू आहे. सो एक घर पाहिजे का? निश्चितच पाहिजे स्वतःला राहण्यासाठी. बट ते ओनरशिपचं पाहिजे हा आग्रह गरज नाही. आता मीच माझंच उदाहरण देतो. लहानपणी मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा माझी फॅमिलीची सिच्युएशन अशी होती की दे कॅनॉट अफोर्ड अ रेंटल हाऊस, फुल हाऊस. सो हाफ रेंट, अर्धं घर रेंटवर घेतलं होतं. दॅट वॉज हाऊ आय स्टार्टेड. इव्हेंच्युअली थोडे दिवसांनी स्वतःचं घर वडिलांनी घेतलं. त्याच्यानंतर मी रेंटवर राहिलो, मी स्वतःचं घर केलं. आता आय एम गोईंग बॅक ऑन रेंट फॉर दी सिम्पल रिझन की माझं आत्ताचं जे घर आहे ते इतकं मोठं झालेलं आहे अनफॉर्च्युनेटली की आय कॅनॉट मेंटेन दॅट. कामाला जे लोक आहेत ते 2 दिवस जर आले नाही तर माझं कंबरडं मोडतं. सो आय वॉन्ट टू शिफ्ट इन अ स्मॉलर हाऊस विच इज मे बी इन अ गेटेड कम्युनिटी अशा टाईपमध्ये. आणि आय डोंट वॉन्ट टू बाय इट देअर. आय कॅन गो ऑन रेंट. कारण खूप सारे लोक आहेत ज्यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून घर घेऊन ठेवले. इफ दे आर हॅपी विथ 3 or 4% रेंटल इट, आय एम हॅपी टू पार्ट विथ दॅट मनी. सो माझी मानसिकता ती आहे की आय विल नॉट त्या गेटेड कम्युनिटीत किंमत वाढली म्हणून मी तिथं घुसून घेऊ का? नाही. मी ज्या घरात आज पुण्यामध्ये राहतो आहे त्या घराची किंमत इज एकदम प्राईम सोसायटी, सिंहगड रोडला, रोहन कृतिका, पुण्यातले मोठे बिल्डर. कुठेतरी हा आभास आहे की खूप किमती वाढत आहेत. दिस इज अ प्राईम लोकेशन इन पुणे आणि अनेक असतील, मला हा डेटा माहिती आहे बिकॉज आय एम स्टेईंग देअर. दॅट प्राईज इज ग्रोईंग ॲट 1.2%. सो हे नंबर्स आहेत. सो असं काही अव्वाच्या सव्वा किमती वाढत नाहीत. एखाद्या ठिकाणी वाढत असतील यू कॅन ऑलवेज अवॉइड दॅट. सो फोमोमध्ये जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नका आणि ये ऊपर जा रहा है. आज सोन्यामध्ये पण सेम चाललेलं आहे लोकांचं की सोनं वर जाते मी घेतो. आता काय कॉपरचे बार घ्यायला लागलेत लोक. अरे पण आत्ता 2.5 लाख रुपये किलो सिल्वरनी जर EV बनवली ती EV कोणाला परवडणार आहे?
सो इट इज ऑल स्पेक्युलेटिव्ह. सो तसंच रिअल इस्टेटची पण स्वतःची एक सायकल आहे. सर अजून एक गोष्ट बऱ्याचदा बोलली जाते की ठीक आहे ना, समजा मी लोनवरती घर घेतलं आणि काय वाटलं अगदीच माझं काय वाईट परिस्थिती आली, विकता येईल घर, विकून मला होऊन जाईल सॉर्ट, अगदीच काय रस्त्यावरती येणार नाही, असं बऱ्याचदा विचार केला जातो. राईट. आणि दुसरा हाही कुठेतरी विचार असतो की मी विकताना माझं नुकसान नाही होणार, हां, मिल जाएगा, मेरा पैसा तो मिल ही जाएगा. राईट. सो 2-3 गोष्टी इथे आपण विचार केला पाहिजे. पहिले, आज घरांची इन्व्हेंटरी प्रचंड वाढली. आता मला घर घ्यायचं आहे, तुम्हाला घर विकायचं आहे. सो तुम्ही घर विकताय हे कळलं की त्याची किंमत कमी होते, तोपर्यंत छान किंमत असते. आता माझी मानसिकता काय झाली ॲज अ बायर, की अरे मी शार्दूलचं सेकंड घर घेणार, 5-6 वर्ष राहिलेलं, बाजूलाच एक प्रोजेक्ट चालू आहे, तसेही कुठे माझ्याकडे पैसे आहेत, मला बँकेकडनंच घ्यायचे आहेत, 10 लाख रुपये लोन बडा देता हूँ, लेकिन नया घर लेता हूँ. ॲडव्हान्टेज काय आहे, ऑलरेडी त्या जुन्या घरामध्ये काही गोष्टी फिक्स आहेत, माझ्या मनाप्रमाणे मला करता येणार नाही, तो स्कोप कदाचित नवीन फ्लॅटमध्ये मला मिळेल. दुसरं, नवी गोष्टी घेतल्याची भावना ही जुन्या गोष्टीमध्ये येत नाही, कारण सगळाच विषय इमोशनल आहे, तर ये भी इमोशन क्यों छोडू मैं. आणि मग जो सेलर आहे त्याला एक्झिट होणं अवघड होतं. सो एकेकाळी असं होतं की एक्झिट इझिली होऊ शकायचं, कारण घरांची संख्या कमी होती. आज जिकडे पाहावं ते सगळीकडे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यामुळे चॉईस खूप आला आहे. सो गेटिंग आउट ऑफ रिअल इस्टेट हॅज बिकम अ प्रॉब्लेम. गेटिंग इन इज व्हेरी इझी. फर्स्ट थिंग. आता दुसरी गोष्ट, एक रिअल केस सांगतो माझ्याच क्लायंटच्या बाबतीत घडलेली. देव न करो अशी कोणाच्या बाबतीत हो, पण असं होतं. पुण्यातलेच क्लायंट आहेत, साधारण कोविडच्या वेळेसचा हा किस्सा आहे. 5 लाख रुपयाचं इन्कम होतं, इन्कम चांगलं होतं. सो ही हॅड अ हाऊस, स्वतःचं घर होतं, त्याचं लोन फिटलं होतं. 2 अजून भाड्याची घरं होती आणि त्या घरातनं 1.25 लाख रुपये भाडं येत होतं. सो बाहेरच्या जगासाठी अरे वा, ये बंदा तो 1.25 लाख रुपये का पॅसिव्ह इन्कम कमा रहा है, हेच अर्ध सत्य आहे, कारण नाण्याची एकच बाजू बघतोय. पण त्या 1.25 लाखाच्या अगेन्स्ट त्याचा EMI किती आहे, 1.5 लाखाचा आहे. सो इझी अर्निंग मनी, नॉट रिअली, ही इज पेईंग फ्रॉम हिज सॅलरी. बरोबर. आता अनफॉर्च्युनेटली कोविडमध्ये काय झालं, तर त्या माणसाची नोकरी गेली. आता त्याचा बेसिक घर खर्च 50,000 आहे आणि इथे हा 1.25 लाखाचा EMI आहे, म्हणजे 1.75 हा त्याला खिशातनं आउटफ्लो द्यायचा आहे. इनफ्लो 5 लाखाचा आता 0 झालेला आहे. नाऊ दिस सिच्युएशन इज रिअली बॅड. टाइम्स कोविडचे आहेत. सो बायर्स ऑलरेडी ड्राईड अप, नोबडी वॉन्ट्स टू गिव्ह अ बिग कमिटमेंट त्या सिच्युएशनमध्ये. जेव्हा ती केस माझ्याकडे आली, मी त्यांना म्हटलं आता आकडे तर हे सांगतायत की तुमचे जे ॲडिशनल फ्लॅट्स आहेत ते विका. आता कोणाला विकायचं? बाजारात जाऊन मार्केटमध्ये आपण नवीन गिराईक शोधायला गेलो तर अवघड आहे. इझिएस्ट गिराईक कोण आहे? जो तिथं ऑलरेडी राहतोय, त्याला त्या घराची सवय झाली, कदाचित तो घेऊन टाकेल. एक जण, मोठा जो फ्लॅट होता ज्याच्यातनं 75,000चं रेंट होतं, तो गेला वर्क फ्रॉम होममुळे त्याच्या गावी, तिकडनं तो काम करतोय, तर त्याला घर विकू शकत नाही. दुसरा जो छोटा फ्लॅट आहे 50,000चा, त्या माणसाला आम्ही पहिलं विचारलं की बाबा फ्लॅट विकायचा आहे, तू घेतो का? त्यांनी नाही सांगितलं. त्यावेळेस मी त्या क्लायंटला सांगितलं, तुझ्यापेक्षा हुशार तो भाडेकरू दिसतो मला, की ही इज क्लिअर की मेरे को घर नाही लेने का भाई, आधीच दुष्काळात 13वा महिना, तर अजून कुठे घेऊ. सो ही डिड नॉट बाय. मग आम्ही ते ओपन मार्केटमध्ये टाकलं, वेगवेगळ्या वेबसाईट्सवर टाकलं. इट टूक अस अराउंड 6 months टू सेल दी हाऊस. थोडी हिस्ट्री सांगतो. त्या घराची परचेस 2013 साली केली होती, जेव्हा प्रायझेसवर ॲट दी पीक 83-84 लाखाचं साधारण घर होतं ते. त्या दिवशीपर्यंत कॅल्क्युलेशन केल्यावर असं दिसलं की या व्यक्तींनी EMI पोटी त्या घरासाठी साधारण 1,13,00,000 रुपये ऑलरेडी बँकेला भरले होते. नाऊ दी रिअल क्रायसिस स्टार्टेड, बिकॉज जेव्हा आम्ही मार्केटमध्ये ते लिस्ट केलं 1 कोटीला, त्याला एकही गिराईक नव्हतं. वी हॅड टू रिड्यूस दी प्राईस. फायनली डील वॉज डन ॲट 79 lakhs. आता हा रिअल डेटा आहे. तो कुठल्या परिस्थितीत झाला कोविडच्या, कोणी युक्तिवाद लावेल कोविड में ऐसा होता है बाकी नाही, निश्चितच ते सगळे व्हेरिएबल्स आहेत. बट डोंट ॲज्युम की तुम्हाला घर विकताना फायदाच होईल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बँकेला फायदा झाला आहे, तुमचं काय झालं त्याच्याशी बँकेला काही कर्तव्य नाही. त्यांनी त्यांचं व्याज वसूल केलं आहे, त्यांना फायदा झालेला आहे. सफर कोण होतं आहे? ओनर. आणि आज अशी परिस्थिती आहे की रेंट बंद झालं आहे त्या माणसाचं, कारण दोघंही गेलेत. ही हॅज नॉट रिकवर्ड इवन हिज कॉस्ट ऑन दी हाऊस. इव्हेंच्युअली बँक इज मेकिंग मेरी अँड दिस पर्सन इज सफरिंग. हे घर विकल्यानंतर आजची परिस्थिती अशी आहे की त्या
जे काही 70-80 लाख रुपये त्याला आले होते त्या पॅसिव्ह इन्कमवर वी कुड सस्टेन ॲट दॅट टाईम. ते मग SWP टाकले आम्ही आणि मग त्याच्यातनं मी त्यांना पॅसिव्ह इन्कम दिला वगैरे वगैरे. दॅट इज ऑल हिस्ट्री. बट या उदाहरणातनं आपण काय शिकतो की ॲझम्पशन करणं घातक असू शकतं. नंबर्स करणं खूप आवश्यक आहे. पुन्हा तिथेच मी येतो की नंबर्स करा, डू दी मॅथ्स अँड देन टेक दी डिसिजन. डोंट टेक एनिथिंग इमोशनली. कुठेतरी याही माणसाच्या बाबतीत हेच घडलं की ही वेंट ओव्हरबोर्ड. त्याच्या लायकीच्या पलीकडे जाऊन कुठेतरी प्रॉपर्टीज गोळा झाल्या आणि एक ॲझम्पशन हे होतं की माझी नोकरी कायमस्वरूपी आहे. देर इज नो सच कन्सेप्ट ॲज परमनंट जॉब इन दी वर्ल्ड. ह्याच्यावरनं आपण एकच संदेश देऊ शकतो लोकांना की कॅल्क्युलेटेड डिसिजन घ्या, इमोशनल डिसिजन घेऊ नका. बिकॉज इमोशनल डिसिजनमध्ये किंमत मोठी मोजावी लागू शकते. आता म्हणाला तो खूप महत्त्वाचा मुद्दा वाटतो मला सर. तो शब्द बऱ्याच जणांना मनाला लागू शकतो, पण तुमच्या लायकीतलं घर घ्या. कारण बऱ्याचदा असं होतं की तुम्ही जेव्हा वयाच्या तिशीत असता, सुरुवातीला असता आणि तेव्हा तुम्ही दोघंच असता नवरा बायको, तर तुम्ही विचार करता की 2 BHK मला खूप झालं किंवा मला 1 BHK खूप झालं, काय गरज आहे मला, लहान मुलं होईल ते मला सांभाळता येईल. पण जेव्हा जसजसं मोठं होत जातं तेव्हा लक्षात येतं की अरे हे कमी पडतं आहे एक्झॅक्टली. आणि ते विकून तुम्ही नवीन घर घेणं इम्पॉसिबल असतं, कारण का तुमच्यावरती ऑलरेडी त्या EMIचं बर्डन असतं. पण तेच जर तुम्ही मगाशी सांगितलेल्या कॅल्क्युलेशननुसार जर मी 40शीत घेतलं, जरी मला तेव्हा 3 BHK घ्यायचं असेल, जरी मला तेव्हा 2 BHK घ्यायचं असेल, तर ते शक्य असू शकतं, कारण का तोपर्यंतचा कॉर्पस मला ते अलाव करू शकतो. सो मे बी 30च्या ऐवजी फक्त तो डिलेड डिसिजन घेतला तर जास्ती सुटेबल घर घेणं मला पॉसिबल आहे. ॲटलिस्ट तो मला बेटर इन्फॉर्म डिसिजन घेता येऊ शकतो. येस, निश्चितच. आणि खूप वेळा आपण असं बघतो की एका घरामध्ये मी 20 वर्ष राहण्याची शक्यताच मुळात कमी आहे. कारण ते घर कधी ना कधी माझी फॅमिली साईज वाढली की छोटं पडणार आहे. मग व्हाय नॉट आय बाय दी हाऊस वेन दी फॅमिली साईज इज फिक्स नाऊ. आता ऑलरेडी नवरा बायको आहेत, 2 मुलं झालेत, आता अजून 3 पोरं होणार नाही आहेत. तो वो घर तबिलो जेव्हा मला माहिती आहे. आणि मुलांनाही तो आस्वाद घेता येईल. शाळा कॉलेजमध्ये ते त्या घरात राहतील, उद्या ग्रॅज्युएशनला US जातील, आपल्याला माहीत नाही. बट त्या काळात घर घेणं वर्क्स मोस्ट ऑफ दी टाईम. अर्ली घर घेतलं, आत्ता परवडतं आहे काय 1 BHK, उद्या पोरं झाले, आईवडील आले, पाहुणे आले, ते पुरत नाही, मग अपग्रेड करतो. म्हणजे आयुष्यभर EMIs भरतो तो. त्याऐवजी थोडंसं डिले केलं तर आय बिलीव्ह यू कॅन लिव्ह अ गुड लाईफ. एखाद्याने ठरवलं की मला घर घ्यायचंच आहे, पण आता एक्झाम्पल म्हणून आपण 60 लाखाचंच घर घेऊया. 60 लाखाचं घर आहे, तर मला ते घर घेताना मला कोणत्या कोणत्या कॉस्टचा विचार केला पाहिजे, कारण का बऱ्याचदा आपण त्या कॉस्टचा विचारच नसतो केलेला. ओके, सो नुसतं घर घेतलं रिकामं तर तुमचा पर्पज सर्व होत नाही. तुम्हाला त्याच्यात नंतर फर्निचर पण मिळणं आहे. सो आपल्याकडे एक प्रथा अशी आहे की श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंत दिसण्यामध्ये आपल्याला जास्त रस आहे. सो मी घर घेऊन शांत बसत नाही. सो मी काय करतो, मी पहिले जाऊन लगेच फर्निचर घेतो. आय विल हायर. आता इंटिरियर डेकोरेटर हायर करायची प्रथा आहे, मग मी त्याला हायर करणार. किचन ट्रॉलीज कर, सोफा कर, हे कर. सो तिथं पण मी आय विल स्ट्रेच माय बजेट स्लाइटली आणि इव्हेंच्युअली मी एक मस्त फंक्शन करणार. पूर्वी वास्तुशांती म्हणायची, आता हाऊस वॉर्मिंग म्हणतात. अजून एक गोंडस शब्द लावला आणि मी पूर्ण समाजाला ढोल वाजून मैंने घर लिहिली आहे, बरोबर. सो दिस इज अ ॲडिशनल कॉस्ट. स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, म्हणजे जस्ट बिफोर दी ओनरशिप कन्सिडर 6% स्टॅम्प ड्युटी आणि अवांतर खर्च 10% एक्स्ट्रा कॉस्ट झाली. म्हणजे 60 लाखाचं उदाहरण घेतलं तर ते घर 66 लाखाला झालं पहिले. आणि मग आत घुसल्यावर त्याचं इंटिरियर अजून 10-15 लाखाचं. किती तुम्ही स्वतःला स्ट्रेच करू शकता आणि किती घरातल्या लोकांच्या आवडीनिवडी तुम्ही जपताय की हे असंच पाहिजे, ते तसंच पाहिजे. आणि इव्हेंच्युअली एक फंक्शन पण त्याचा 1-2 लाख रुपये खर्च. सो हे जर सगळं आपण बघितलं तर ह्याचं बजेटिंग हे आधी करणं गरजेचं आहे. इन्स्टेड ऑफ डुईंग इट लेटर आणि देन रिपेंटिंग, अरे बापरे एवढे पैसे खर्च आले, 10 लाख एक्स्ट्रा, आता कुठून आणू मी. तर हे करण्यापेक्षा आधी कॅल्क्युलेशन करा. दुसरं, खूप वेळा असंही दिसतं समाजात की लोक सेविंग या सगळ्या कार्यक्रमात वाया घालवून टाकतात आणि मग जेव्हा त्यांची मुलं मोठी होतात तेव्हा एज्युकेशन लोन घेतात. म्हणजे ते लोनची गर्तता संपतच नाही, त्याच्यात कायम EMI भरण्यातच जिंदगी जाते. आणि जेवढं मोठं शहर तेवढं EMI जास्त, तेवढं अट्रॅक्शन जास्त. घर छोटं, EMI जास्त. हे सातत्याने होत असतं. एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो की मुंबईच्या जवळ, कल्याणच्या जवळ एक टाटा हाऊसिंगचा मोठा प्रोजेक्ट आहे. फार पूर्वीपासून तो प्रोजेक्ट आहे. मुलुंडला मी एकदा त्या प्रोजेक्टची ॲडव्हर्टाईज बघितली होती. तो प्रोजेक्ट कंप्लीट झाला होता बांधून. सो टाटानी बांधण्यासाठी स्वतःचे पैसे टाकले. आता दे वॉन्ट दॅट समबडी विल बाय दी हाऊस.
बट लोकांकडे पैसे नाही आहेत, मुंबई येतो आसानीचे कॅश डाऊन घेणार नाही. टाटाच स्वतःचे पैसे लोन म्हणून देते, 4-4.5% तीच कंपनी लोन देते अँड दे आर स्टील ओके विथ दॅट. सो इज रिअल इस्टेट अ बॅड ॲसेट? ॲब्सोल्युटली नॉट. पण टाटाकडे ऑलरेडी इतके पैसे आहेत की त्यांना माहीत नाही आता काय करायचं. सो ते पैशाने घर पण बांधू शकतात, तेच पैसे तेच घर तुम्हाला विकत देण्यासाठी ते लोन पण देऊ शकतात आणि 5% व्याजात त्यांचं पोट भरतं आहे. प्रश्न हा आहे की आर यू टाटा? यू आर नॉट टाटा. सो यू हॅव टू डू युअर ओन कॅल्क्युलेशन्स आणि तुमच्या बजेटमध्ये बसणारं घर, नॉट जस्ट दी हाऊस, त्याच्यानंतर येणारं इंटिरियर, त्याच्यानंतर करणारे वास्तू, ह्याचं आधी कॅल्क्युलेशन करा आणि मग शांतपणे चर्चा करा फॅमिलीमध्ये की हे एवढं जाणार आहे, हे आपल्याला परवडणार आहे का. एका क्लायंटचं मी उदाहरण देतो. माझ्याच पुण्यामधलेच क्लायंट आहेत. मी जेव्हा त्यांना भेटलो फर्स्ट टाईम तर मिडिल एज आहेत, 40s-42 काइंड ऑफ, आणि हाच वाद घरात चालू आहे. बायको म्हणते घर घ्या, नवरा म्हणतो आपली लायकी नाही घर घ्यायची. वाद चालू आहे. मग आम्ही जेव्हा गेलो तिथे तर आम्ही इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये एक्सपर्ट म्हणून गेलो तर तो वहिनींनी प्रश्न आमच्या अंगावर टाकला, तुम्ही सांगा आता घर घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे. सो इन्स्टेड ऑफ गिविंग अ डिसिजन आम्ही एक त्यांना कॅल्क्युलेशन समजवलं की तुम्ही जे घर घेताय ते समजा 65 लाखाचं आहे. ते घर घेतल्यानंतर तुमच्याकडे आज पैसे किती आहेत? तुमच्याकडे 5-10 लाख रुपये आहेत. मग तुम्ही लोन घेणार, मग त्याचा एवढा हप्ता येईल. असं कॅल्क्युलेशन आम्ही त्यांच्यासमोर मांडलं आणि 10 वर्ष पुढचं कॅल्क्युलेशन केलं की 10 वर्षात असं होईल, तुम्हाला EMI लागेल XYZ. आणि तुम्ही आत्ता घर नाही घेतलं, तुम्ही राहिले, आत्ता ते भाड्याच्याच घरात राहत होते, तुम्ही याच घरात राहिले, तर 10 वर्षात काय होईल हे आकडे आम्ही मांडले. आणि आम्ही आता त्यांना एक साधा सिम्पल प्रश्न विचारला, आज तुमची जी आर्थिक परिस्थिती आहे त्याच्यामध्ये कुठलं सिच्युएशन वर्स्ट केसमध्ये आणि बेस्ट केसमध्ये तुमच्यासाठी वर्केबल आहे. बेस्ट केस काय, अपना लाईफ ऐसे ही चल रहा है, त्यांचे मिस्टर बिझनेस करायचे, तो व्यवस्थित चालू आहे, EMI यू कॅन अफोर्ड, सब चल रहा है, तुम्ही घर घेतलं किंवा भाड्याच्या घरात राहिले काही फरक नाही पडणार. आता वर्स्ट केस काय, तुमचा धंदा नाही चालला, तुमचा इन्कम कमी झाला आणि तुम्ही लोनवर आहात, तर काय स्थिती आहे. यू हॅव टू चूज. आता म्हणलं हे कॅल्क्युलेशनप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या. ह्या गोष्टीला आता 10 वर्ष झाली आहेत. दॅट फॅमिली डिसाइडेड नॉट टू बाय दी हाऊस बिकॉज नंबर्स वर टेलिंग अ डिफरंट स्टोरी, इमोशन्स वर टेलिंग समथिंग एल्स. आज त्या फॅमिलीची अशी कंडिशन आहे की बिझनेस इज नॉट वर्किंग, रेंटवर पण ते राहू शकत नाहीत, आईवडिलांकडे अनफॉर्च्युनेटली शिफ्ट व्हावं लागलं आहे. देव न करो अशी पाळी कोणावर येऊ, पण इफ यू डू दी कॅल्क्युलेशन ही गोष्ट टाळता येते. इफ यू डोंट डू दी कॅल्क्युलेशन, इमोशननी जम्प केलं आणि निर्णय घेतला तर त्याचा जो काय कॉन्सिक्वेन्स होईल तो तुम्हाला हाताळायचा, हे विसरू नका. सो देर इज नो राईट अँड रॉंग अबाउट दिस, देर इज ओनली दी कॉन्सिक्वेन्स विच यू हॅव टू हँडल. घर लिहा एक कॉन्सिक्वेन्स आहे, नाही लिहा दुसरा कॉन्सिक्वेन्स आहे. कुठला कॉन्सिक्वेन्स हँडल करायचा आहे ते आधी ठरवा आणि मग निर्णय घ्या, उलटं नका करू. घर घेताना तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. सो सिटी टू सिटी व्हेरी होईल. से फॉर पुणे इट इज 7%. त्याच्यानंतर GST आहे 5%, तो मॅन्डेटरी, हे लिगल चार्जेस देणं आहे आणि रजिस्ट्रेशन कॉस्ट 30-40 हजार रुपये ती आहे. अजून एक कॉस्ट तुम्हाला ॲड करावी लागेल की जेव्हा तुम्ही घर घ्याल त्या बिल्डरबरोबर जेव्हा तुम्ही बसाल त्याचे डॉक्युमेंट टेस्ट, त्याचे जे डॉक्युमेंट आहेत घराचे, टायटल क्लिअर हे ते चेक करायला काही लोक ते 30 वर्षाचं जुनं सगळं काढतात. एक वकील नेमावं लागेल, तो एक 5-10 हजार रुपये फी निश्चितच घेईल, बरोबर. सो ही एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट इनिशियली झाली. सो मे बी दिस कुड कम टू अराउंड 12% ऑफ दी टोटल कॉस्ट, राईट. आता तुमचं ॲग्रीमेंट झालं आहे, तुमच्याकडे घराचा ताबा आलेला आहे, आता घर तो रिकामं आहे. मग तुम्ही आत घुसताना काही बेसिक फर्निचर घ्याल, काही इंटिरियर कराल, रंगरंगोटी कराल. मे बी 60 लॅक्सचं घर असेल तर एक 10 लाख रुपये आपण त्याच्यासाठी बाजूला ठेवले पाहिजे की हौसेप्रमाणे ज्यांना घर करायचे 10 लाख रुपीज ॲटलिस्ट. ऑन दी लोअर साईड इट कुड बी 4-5 लाख रुपीज, बट मिनिमम 5 लाख रुपये आपण त्याला हे करणार आहोत. थोडंफार शिफ्टिंगचं चार्जेस, एखादा 16 कराल तुम्ही, वास्तुशांती कराल त्याचे 1-2 लाख रुपये. सो हे जर आपण कन्सिडर केलं तर माझं एक ढोबळ मनाने मी असं सांगेन की जी हाऊसची प्राईस बिल्डर कोट करतो आहे एक 20% एक्स्ट्रा आपण ठेवले पाहिजेत आपल्या खिशामध्ये. अदरवाईज इट कॅन कम ॲज अ सरप्राईज की अरे हे पण आहे का, ते पण आहे का, आणि मग इव्हेंच्युअली मेंटेनन्सचा पण चार्ज येणार आहे. आज अनेक सोसायटी आहेत जिथे मेंटेनन्स आहे. नवरा बायकोच्या गाड्या असतील तर एक पार्किंग एक्स्ट्रा घ्यायला लागतं. आज माझे असे नातेवाईक आहेत की जे ऑस्ट्रेलियात राहतात,
मुंबईमध्ये घर आहे आणि त्यांना पार्किंगचं भाडं 18,000 रुपये मिळतं, घराचं सोडून द्या. ही आपल्या शहरांची अवस्था आहे. सो दॅट काइंड ऑफ एक्सपेन्सेस ऑल्सो यू हॅव टू कन्सिडर. सो कीप अ मार्जिन ऑफ ॲटलीस्ट 25% फॉर युअर सेल्फ, सो दॅट आपण काही सरप्राईजमध्ये एंडअप नाही होणार आणि नंतर असं वाटायला नको की अरे यार इससे अच्छा छोटा घर ले लिया रहता, बट आता सही झाली ॲग्रीमेंटवर तर यू कॅनॉट गो बॅक. 25% ऑन दी हायर साईड आय वुड से यू शुड कीप अ मार्जिन. सर अजून एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो आणि एस्पेशली आता जेव्हा फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्स एवढे आहेत आणि सगळ्यांच्याकडे थोडासा फायनान्शियल अवेअरनेस वाढला आहे, पण इमोशनल अँगल पण आहे. घर घेतलं आहे मी, आता माझा EMI चालू झाला आहे आणि मग तेव्हा तर मी लवकरात लवकर लोन फेडू का माझा आता इन्कम तर वाढतोय, मग मी लोन अजून EMI वाढवू शकतो, तर EMI वाढवू का नाही, राहिला तेवढा EMIचं राहू दे आणि जी एक्स्ट्रा अमाऊंट माझ्याकडे राहते ती मी SIP मध्ये टाकू. राईट, गुड क्वेश्चन. आणि मला वाटतं प्रत्येक लोन घेणारा या डायलेमामध्ये असतो की पहिले फेडून टाकावं लोन का. सो इथे पण देर आर 2 स्कूल्स ऑफ थॉट. अगेन नो राईट ऑर रॉंग, जे तुम्हाला वर्केबल होईल ते करा. जर तुम्ही EMI सुरू झाला तुमचा आणि तुम्हाला लवकर लोन फेडायकडे तुमचा कल जास्त आहे, तर आयडिया ही आहे की पहिल्या 5-6 वर्षात ते लोन फिटून टाकायचं. कारण इनिशियली तुमचा इंटरेस्ट कॉम्पोनंट मोठ्या प्रमाणात जात असतो. सो इफ यू फिनिश ऑफ दी लोन इन 5 years इट मेक्स सेन्स बिकॉज यू पे लेस इंटरेस्ट. त्याच्यानंतर 10-15 वर्षाचं लोन 10 वर्षात फेडलं तर फार मोठा फरक नाही पडत, पहिली गोष्ट. आता दुसरीकडे माझी मानसिकता, मी जेव्हा लोन घेतलं तेव्हा अशी होती की मी लवकर फेडणार नाही, कारण लायकी पण नव्हती की जास्त EMI देऊ शकेन. मी एक कॅल्क्युलेशन असं केलं की मला जर लोन फेडायचं आहे 15-20 वर्षात, तर टिपिकली थंब रूलनी आपण गेलो तर 1 कोटीचं घर असेल किंवा 1 कोटीचं लोन असेल तर 2 कोटी रुपये बँकेला देतो आपण. हा एक थंब रूल आहे, थोडं 19-20 होऊ शकतं. तर त्या EMI 85,000 कुड बी दी EMI, त्याच्या 10% साधारण 8,500-9 हजाराची एक SIP चालू करा. इफ दॅट SIP ग्रोज ॲट से 12%, इन दी वर्स्ट केस 15-20 वर्षात 12% आरामात SIP ग्रोथ होते. तर जेव्हा लोन संपतं ॲट दी एंड ऑफ दी 10 year तुम्हाला असं दिसेल की जे व्याज तुम्ही बँकेला दिलं आहे ते SIPने तुमच्या खिशात घातले. सो ज्या लोकांना लोन फेडायची घाई आहे 5 वर्षाच्या आत फेडून टाका. ज्या लोकांना घाई नाही आहे त्यांनी एक SIP सुरू करा आणि ॲट दी एंड यू विल सी, जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन कराल तर तुम्हाला असं दिसेल की इफेक्टिवली तुम्ही जर 8.5% लोन धरलं तर इफेक्टिवली तुम्हाला 1% कमी व्याज द्यावं लागतं. कारण बाय दी टाईम दी लोन इज ओव्हर तुमच्या खिशात व्याजाने दिलेले पैसे परत आलेले असतात. मग यापैकी कुठली सिच्युएशन तुम्हाला चूज करता येते तो तुमचा चॉईस आहे. मी जर असीन, मी सेकंड सिच्युएशन रिअल लाईफमध्ये चूज केली होती, कारण माझं थिंकिंग असं होतं, मला जर 20 वर्षासाठी 1% पैसा वापरायला मिळतोय तर मी ते पैसे बँकेला परत कशासाठी देऊ. आणि एक सिम्पल लॉजिक मी असं लावलं की समजा मला बोनस मिळाला, आज मला माझं आउटस्टँडिंग 20 लाखाचं आहे, मला 5 लाखाचा बोनस मिळाला, बरोबर. ते 5 लाख रुपये मी घेऊन बँकेत जाऊन लोन फेडू शकतो. हा एक पर्याय. त्याचा कॉन्सिक्वेन्स काय आहे की माझं लोन कमी झालं. दुसरं, ते 5 लाख रुपये मी गुंतवू शकतो. इन दॅट केस माझे पैसे माझ्यासाठी काम करणार आहेत आणि त्याचं जे काही बरं वाईट होणार आहे ते मी हँडल करेन. ते पैसे मी बँकेला दिले तर ते पैसे माझ्यासाठी काम करत नाहीत. इथे पुन्हा मानसिकतेचा प्रश्न येतो. माझी मानसिकता ही आहे की माझ्या पैशाचे लगाम हे माझ्या हातात पाहिजेत, माझ्या पैशाने माझ्यासाठीच काम केलं पाहिजे. उद्या जर अशी परिस्थिती उद्भवली की मला ते पैसे बँकेला देण्याशिवाय गत्यंतरच नाही आहे, त्याच दिवशी मी ते पैसे बँकेला नेऊन देईन. तोपर्यंत वो पैसा मेरे लिए काम करेगा. बिकॉज माय थॉट इज माय मनी इज माय एम्प्लॉई. सो माय एम्प्लॉई हॅज टू वर्क फॉर मी, नॉट फॉर दी बँक. या मानसिकतेतनं मी जेव्हा त्या चित्राकडे बघतो, आय विल नॉट पार्ट विथ माय मनी जस्ट बिकॉज सम हाईप इज देअर की अरे लोन फेडा. कॅल्क्युलेशन करून मला हे दिसतं, लोन पहिले फेडणे में अकल मेरे को दिखती नाही, तो मैंने वैसा किया. तुम्हाला वाटलं फेडता येतं, लायकी आहे, 5 वर्षात संपून टाका लोन, यू विल बी हॅपी. सो आत्ता जी तुम्ही सांगितली जी फिलॉसॉफी, ते ॲक्च्युअल एक्झाम्पल घेऊन सांगता येईल का, सो दॅट लोकांच्या लक्षात येईल की हा सूर्य हा जयद्रथ. करता येईल निश्चितच. मी तुम्हाला आकडेमोड करूनच सांगतो. इंटरेस्ट रेट 8% धरूयात. 20 वर्षाचं लोन घेतलं आहे मी, 1 कोटीचं लोन आहे. डाऊन पेमेंट जे काय असेल ते असेल. आता ह्याचा जर EMI तुम्ही कॅल्क्युलेट केला तर हा साधारण 83-84-85 हजार डिपेंडिंग ऑन दी बँक येईल. आय एम कन्सिडरिंग 83,000 रुपीज ॲज अ EMI. येस. सो 20 वर्षात आय पे टू दी बँक अराउंड 1.99 crores
ॲज अगेन्स्ट 1 crore ऑफ लोन, म्हणजे दुप्पट मी पैसे दिले. याच्यातला इंटरेस्ट कॉम्पोनंट जर मी काढला तर तो येतो 99 लाख 99.5 लाखाच्या आसपास, म्हणजे अर्धा मुद्दल आहे, अर्धी इंटरेस्ट आहे. आता मुद्दल तर मला देणंच आहे परत, त्याच्याशिवाय मला पर्याय नाही. माझं पोट कुठे दुखतं आहे? इंटरेस्ट देताना. आता मला त्या पोटदुखीवर औषध पाहिजे. आता एक पर्याय काय, मी पटापट लोन देऊन टाकतो आणि मोकळा होतो. दुसरा पर्याय मी जो सांगितला, मी एक SIP केली. माझ्या कॅल्क्युलेशनप्रमाणे 11,000ची SIP येते. 12% माझं नशीब अगदी खराब आहे, पुढचे 20 वर्ष ते खराबच राहणार आहे असं मी गृहीत धरलं आणि 12%च रिटर्न धरला, जो इंडियात इझिली पॉसिबल आहे. तर त्या SIPतनं माझी जी गुंतवणूक होणार आहे, मूळ माझ्या खिशातला पैसा हा 26-26.5 लाख रुपये होणार आहे, बरोबर. आणि त्याची व्हॅल्यू 12%नी कॅल्क्युलेट केली तर ती येते 1.1 CR आफ्टर 20 years. म्हणजे इकडे माझं लोन संपलं आहे, माझ्या खिशातनं बँकेनी 1 कोटीची मुद्दल 1 कोटीचं व्याज काढून घेतलं आहे. ही इक्वेशनची एक साईड. आणि दुसऱ्या साईडला माझी SIP आहे 11,000 रुपयाची, 26.5 लाख रुपये मी गुंतवलेत, त्याची व्हॅल्यू आज वाईटात वाईट 1.1 CR झाली. म्हणजे मी असं म्हणू शकतो की जे 1 CR मी बँकेला दिले त्याच्यापैकी 1 CR माझ्याकडे आज व्हॅल्युएशन आलं, वजा 26 लाख रुपये जे मी मुद्दल भरली. ह्याचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर माझा जो EMIचा व्याज होता, जे ओरिजिनल लोन माझं 8%चं होतं, दॅट इज नाऊ 0.78%, अंडर 1%, राईट. ह्याचाच दुसरा अर्थ काय, तर माझा जो EMI आहे तो 83,000च्या ऐवजी 94,000 आहे, इन्क्लुडिंग SIP. असं मी मेंटली ठरवलं तर आय कॅन अफोर्ड टू डू दिस. आणि मी 1%चा तो पैसा बँकेने वापरलेला, आय विल यूज इट फॉर माय ओन गुड. त्या पैशातनं मी माझी ग्रोथ साधीन. इन्स्टेड ऑफ गिविंग दॅट 11,000 टू दी बँक, आय कॅन कीप इट फॉर माय सेल्फ. दिस इज वन वे ऑफ लुकिंग ॲट. इज इट दी राईट वे? आय डोंट नो. दिस इज अ व्हेरी स्मार्ट अप्रोच टुवर्ड्स लोन. म्हणजे बऱ्याचदा म्हणजे आम्ही पण बोललो आहे 1-2 एपिसोडमध्ये की 10%नी तुमचा EMI स्टेपअप करा. ते 10%नी EMI स्टेपअप करण्याच्या ऐवजी मे बी तो 10% रेग्युलरली SIP करा. अल्टिमेटली तुम्ही जे इंटरेस्ट भरताय ते नील ऑफ होऊन जातं पूर्णपणे. आणि मध्ये झालंच, तुमची गेलीच नोकरी, तर तुमच्याकडे पैसे आहेत तुमचे, ते द्या त्या दिवशी. हो, म्हणजे अगदीच समजा एखाद्या वेळेस तुमचा 6 महिन्यामध्ये गॅप पडला तर तुमच्याकडे SIPनी जो काही कॉर्पस तयार झाला आहे तो तुमचा इमर्जन्सी फंड पण तयार झाला. एक्झॅक्टली. आणि याच्या मागची मानसिकता काय आहे ती मी तुम्हाला सांगतो. हे जे 1 कोटीचं लोन मी घेतलं आहे, बरोबर, मी जेव्हा बँकेत गेलो ते लोन घ्यायला, तर बँकेने माझ्यासाठी काही वेगळ्या नोटा छापल्या का? नाही. मग ते पैसे कुठून आले बँकेकडे? कोणाच्या तर FD बरोबर. FDवर व्याज किती देत आहेत ते? 7%, 6%, 7%, वॉटेवर. ते FDचं जे व्याज त्याला देत आहेत त्याच्यावरती ते 1-2% जास्त कमवत आहेत बाय गिविंग मी अ लोन. करेक्ट. बरोबर. हे केलं समजा SBIने उदाहरणाखातर. तर व्हॉट इज SBI थिंकिंग लाईक अ बँक, की मी 7%नी पैसे घेतले समजा शार्दूलकडनं, तुमची FD आहे 1 कोटीची, आणि ते समीरला दिले 8%नी. 1% मेरा मुनाफा हो गया, शार्दुल भी खुश है, उसको इंटरेस्ट मिल रहा है, समीर भी खुश है, उसका घर हो गया. सिंपल सिच्युएशन. नाऊ ह्या केसमध्ये आय एम आस्किंग यू टू थिंक लाईक अ बँक. दिस इज समीर माचवे बँक असं समजा तुम्ही. आणि आता मी 1 कोटीची जी काय FD आहे, लोनच्या ऐवजी मी FD म्हणतो, ती SBIकडनं घेतली आहे आणि मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला 8%नी व्याज देईन. आता माझं काम काय आहे ॲज अ बँक? आय हॅव टू अर्न मोर दॅन 8%. देन आय एम इन द ग्रीन. आय विल नॉट मेक लॉस. आय मे मेक प्रॉफिट ऑर नॉट, बट आय विल नॉट मेक अ लॉस. माझं काम आहे की 8%पेक्षा जास्त कमवणे. सो इफ आय थिंक लाईक अ बँक, देन इट मेक्स सेन्स टू डू दिस SIP वाला फंडा, कारण आय एम नॉट गोइंग टू लूज आउट. फायनली एखाद्या माझ्या मित्रांनी सेम लोन घेतलं, इमाने इतबारे 20 वर्षात फेडलं, तर 20व्या वर्षी त्याच्याकडे घराचे मालकी हक्क आहे आणि त्याची वाढलेली किंमत आहे. आणि मी या फॉर्म्युलाने गेलो तर माझ्याकडेही घराचं मालकी हक्क आहे, माझ्याकडेही वाढीव किंमत आहे आणि माझ्या खिशात 1 कोटी रुपये आहेत. विच इज बेटर? यू डिसाईड. इट इज युअर लाईफ. बट ही एक मेथड आहे, ती एक मेथड आहे. कोणती मेथड करणी, चॉईस अपना आहे. आणि आम्ही लिटरली याची एक्सेल शीट किंवा गुगल शीट ॲड करू डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही पण तुमचे नंबर त्यात रन करू शकता. तुम्ही स्वतःच्या गोष्टी खेळू शकता सो दॅट तुम्हाला पण अंदाज येईल की तुमच्यासाठी काय बेस्ट पर्याय आहे. कारण आय गेस प्रत्येकासाठी ते वेगळं गणित असू शकतं, प्रत्येकासाठी अप्रोच वेगळा असू शकतो. तर आम्ही नक्की ह्या सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. तुम्ही तुमचे कॅल्क्युलेशन्स करून बघा आणि तुम्हाला काय वाटतं आहे हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. सर, थँक्यू सो मच.
मला असं वाटतं की चूक का बरोबर हा मुद्दाच नाही आहे. तुमच्यासाठी काय योग्य आहे हे आपल्याला या एपिसोडमधनं खूप जास्त प्रकारे कळेल आणि प्रत्येकजण पेन पेपर घेऊन किंवा गुगल शीट घेऊन बसेल. फॅमिलीमध्ये एकत्र बसतील, नवरा बायको, आई-वडील एकत्र बसून हे डिस्कशन्स करतील. कारण का बऱ्याचदा आपण हे सोशल प्रेशर खाली येऊन, कुठेतरी मित्राचं ऐकून, कुठेतरी बेसिक आपल्यासारखा एखादा यूट्यूब व्हिडिओ बघूनच फक्त हे डिस्कशन होतं. पण एकत्र बसून ते पेन पेपर घेऊन नंबर्स बघून डिस्कशन करणं गरजेचं आहे. हे आज पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही नाशिकवरून आलात आणि आम्हाला हे छान साध्या पण खड्या बोलात समजावून सांगितलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मला पण मजा आली अँड आय होप की आपले ऑडियन्स नंबर क्रंचिंग करतील आणि इमोशनली होऊन निर्णय घेणार नाहीत. नंबरच्या बेसिसवर निर्णय घेतील, कारण नंबरच्या बेसिसवर निर्णय घेतला तर तो चुकत नाही. इट विल गिव्ह यू दी रिअल पिक्चर. सो आय होप आणि थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी वन्स अगेन. आणि माझ्यातर्फे मी सांगतो की अमुक तमुक इज ॲडिंग अ लॉट ऑफ व्हॅल्यू आपल्या सगळ्यांसाठी. मी पण खूप सारे एपिसोड बघतो तुमचे, सो इट गिव्ज अ व्हॅल्यू ॲडिशन. सो सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि तुमच्या मित्रांनी ज्यांनी लोन घेतलं आहे आणि तो रडतोय त्याच्याशी हा एपिसोड निश्चितच शेअर करा, फायदा होईल. सरांनी माझं काम केलेलं आहे त्यामुळे धन्यवाद. लो बसावा.